आज स्क्रीनवरती काही फोटोज तुम्ही पाहू शकता। त्या ठिकाणी जगातल्या सगळ्यात मोठ्या कुटुंबाविषयी आम्ही पाहत आहोत प्रियानो। जगातलं सगळ्यात मोठं कुटुंब आणि प्रियानो आसाम या ठिकाणी हे कुटुंब आहे आणि या भावाला जवळजवळ 38 पत्नी आहेत, 89 मुलं आहेत आणि 36 नातवंड आहेत। एवढं मोठं परिवार आहे त्यांचा, एवढा मोठा, आणि त्यांचं स्वतःचं स्कूल आहे, स्वतःचं त्यांचं सगळ्या गोष्टी ज्या स्कूल प्ले ग्राउंड पाहिजे ते प्ले ग्राउंड आहे आणि ज्या गोष्टी पाहिजे सगळं त्यांचं आहे। आणि एवढं मोठं कुटुंब असताना माझ्या बहिणीनं भावानं त्या कुटुंबामध्ये एक जी तो मेन व्यक्ती त्या ठिकाणी होता ते वारलेले आहेत आणि त्यांच्या पत्नी जी पहिली पत्नी होती सर्व या गोष्टीवरती अधिकार चालवते। या गोष्टीला आम्ही समर्थन करतो असं अजिबात नाही की चला बाबा ब्रदरनी सांगितले आम्ही बायका जास्त करूया दुसऱ्या पत्नी करूया, अजिबात याचा उद्देश मला तुम्हाला यातून सांगायचा नाही प्रियानो। पण तू एक उद्देश मला सांगायचा आहे की जवळजवळ या घरामध्ये 38 पत्न्या आणि 89 मुले आणि 36 नातवंडे असताना सुद्धा या घरामध्ये एकमेकामध्ये प्रीती, एकमेकामध्ये शिस्त आहे आणि एकमेकाला सन्मान देण्याच्या भावना आणि सन्मान देण्याच्या गोष्टी या कुटुंबामध्ये आहेत, हे आम्हाला यातून पाहायचं आहे। त्याने भरपूर पत्न्या केल्या, हे गोष्टी आम्हाला नाही पाहायचं, पण त्या कुटुंबामध्ये जी शांती, या कुटुंबामध्ये जे एकमेकाला आदर देणं आहे, या गोष्टी यातून आम्हाला शिकणं किती महत्त्वाचं आहे। परंतु प्रियानो जर एवढं कुटुंब ते लोक हँडल करतात, एवढे कुटुंबामधील सर्व सदस्य एकत्र राहतात, परंतु आज पहिला होतं की हम दो हमारे दो, म्हणजे आम्ही दोन आणि आमची दोनच मुलं, कारण लोकसंख्या आम्हाला कंट्रोलमध्ये आणायची आहे आणि केंद्र सरकारने सांगितलं, काही ॲडव्हर्टाईज त्यासाठी केल्या गेल्या आणि लोक त्या रीतीनं वागत होते, हम दो हमारे दो, तिसरं अपत्य झाले तर सरकारी नोकरी त्यांना मिळणार नाही आहे आणि भरपूर कायदे गव्हर्नमेंटनं आणलेले आम्ही पाहतो प्रियानो। परंतु त्याच्यानंतर सुद्धा काही लोकसंख्या कंट्रोल येईना, म्हणताना हम दो आणि हमारा एक, हम दो हमारा एक अशी पद्धत आता सुरू झालेली आहे। आणि त्याच्यानंतर लोक म्हणतात गाडी आम्ही जाताना काही काही 4 व्हीलर्स पाहतो, त्याच्या पाठीमाग काही स्टिकर त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि माय लवली फॅमिली त्या ठिकाणी एक स्टिकर असतं आणि पती पत्नी असते, लहान मुलगा असते आणि दुसरं एक चौथं त्या ठिकाणी एक सभासद असते, ते कुठलं मूल नसते तर त्या ठिकाणी एक पाळीव कुत्रं त्या ठिकाणी असतं आणि ते लोक म्हणतात की हे सुद्धा आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे। सांगण्याचा उद्देश प्रियानो की एवढं छोटं कुटुंब झालेलं असताना सुद्धा आज एकमेकामध्ये प्रेम किंवा एकमेकासाठी असलेला आदर किंवा एकमेकासाठी देण्यात येणारी वेळ आज लोकांच्या जीवनामध्ये नाही आहे। एकमेकाविषयी असलेल्या विश्वासूपणामध्ये सुद्धा आज पती पत्नी एकमेकाच्या विश्वासामध्ये नाही राहत किंवा एकमेकाला ज्या गोष्टी विचारायला पाहिजेत त्याचा सुद्धा विचारणा नाही होत किंवा एकमेकाचा जो आज्ञापालन केली पाहिजे ते आज्ञापालन सुद्धा नाही होत। आणि आम्ही पाहत आहोत की कुटुंबामध्ये कलहाचे कारण कुठले आहेत। आज सुद्धा देवाच्या वचनातून पवित्र शास्त्रमधून आम्ही 4 असे मुद्दे पाहणार आहोत की ते कुटुंबाला कलहासाठी कारणीभूत आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो माझ्या बहिणींनो भावांनो की प्रत्येक कुटुंबाचा परमेश्वर आदर करतो, प्रत्येक कुटुंबावरती परमेश्वर प्रेम करतो आणि देवाची ही इच्छा आहे की प्रत्येक कुटुंब देवाच्या राज्यासाठी आत्मे जिंकणारं, लोकांना बदलणारं, बंधनातून बाहेर काढणारं असं प्रत्येक कुटुंब असावा, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक लहान लेकरू असावं, ही परमेश्वराची योजना आहे। यासाठी आम्ही प्रार्थनापूर्वक उपास आणि प्रार्थनेच्याद्वारे कुटुंबाचे हे जे सिरियल आपण सुरू केलेलं आहे प्रियानो त्याच्यामध्ये आम्ही जात आहोत आणि नक्कीच हे तुम्हाला आशीर्वादासाठी कारणीभूत ठरेल की कुटुंबामध्ये पत्नीने कसं असलं पाहिजे, पतीने कसं असलं पाहिजे, लेकरं कशी असली पाहिजेत, सून सासू आहेत कसे असल्या पाहिजेत, ननंद भाऊजं जे असतात त्या कशा असल्या पाहिजेत, देवाच्या पवित्र शास्त्रामधून आम्ही ते पाहणार आहोत माझ्या बहिणींनो भावांनो। आज आम्ही 4 असे मुद्दे पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कलह होतात, कुटुंबामध्ये भांडण लागतं आणि चांगलं चाललेलं कुटुंब सैतान कसं बिघडून टाकायचं, पती पतीमध्ये असलेलं प्रेम कसं आम्ही गोंधळात टाकायचं, सैतानाला ठाऊक असताना एक छोटीशी दिलेली वाट सैतान पूर्णपणे असे चांगलं चाललेलं कुटुंब
देवाची कधी कधी ते सेवा कार्य करत असणारे लोक असतील आणि देवाच्या मंदिरामध्ये नित्य आणि सातत्यानं येणारे ते लोक असतील, संडे वर्शिप अटेंड करणारे लोक असतील, परंतु अशा काही गोष्टी कुटुंबामध्ये सैतान सोडत आहे जेणेकरून त्याचं कुटुंब उद्ध्वस्त व्हावं, पती पती एकमेकाच्या वरती एकमेकाच्या विरोधात उभे राहावेत, घटस्फोटपर्यंत या गोष्टी जात आहेत. लेकरांना वेळ प्रसंगी नातेवाईकाकडे ठेवणे, वेळ प्रसंगी दुसऱ्या कुठल्या हॉस्टेलमध्ये ठेवणे आणि पती पत्नी कोर्टामध्ये भांडत असतात. आणि जेव्हा लग्नाची सुरुवात असते एकमेकाला, जेव्हा लग्न त्याचं सुरुवातीला होतं आणि प्रत्येक उजणारा दिवस पत्नी पतीचं मुख पाहिल्याशिवाय दिवस आपला उजडत नाही. स्वतःचं मुख ती पाहणार नाही, परंतु पत्नीचं प्रेम पतीवरती एवढं असतं, उठली उठली पहिला आपल्या नवऱ्याचं मुख पाहणार, एवढं प्रेम तिच्यावरती असतं, एवढं ते प्रेम पत्नी आपल्या पतीवरती करत असते. आणि पतीसुद्धा आपल्या पत्नीवरती भरपूर प्रेम करत असतोय. आपल्याला कामाला जायच्या अगोदर गेटमधून बाहेर पडेपर्यंत आणि पूर्ण रस्ता जाईपर्यंत पाठीमागं ते आपल्या पत्नीला बाय 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 टाटा 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 करत असतोय आणि पुढं न बघता गाडी चालतं पाठीमागं बघत तोच असतं. एवढं प्रेम आपल्या पत्नीवरती लोक करत असतात, एवढं प्रेम, एवढं ते आपला प्रत्येक दिवस आनंदामध्ये साजरा करत असतात. परंतु काही गोष्टी अशा घडतात जे पती पत्नी एकमेकाचं तोंड पाहिल्याशिवाय त्यांना दिवस उजळत नव्हता, तेच पती पत्नी आज एकमेकाचं तोंड सुद्धा पाहायला तयार नाही. ते म्हणतात मी मेलो तरी चालेल आई, मी मेलो तरी चालेल बघ, खरं मला त्याचं तोंड बघायचं नाही. मुलगा म्हणतोय पप्पा मी मेल तर चालेल, पण त्या पत्नीचं मला तोंड बघायचं नाही. जी लोक आपल्या पतीबरोबर दिवसाची सुरुवात करत होते, आज तीच पती पत्नी एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नाहीत. काही गोष्टी आहेत त्याला, कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. कधी कधी पतीसाठी लोक एवढ्या गोष्टी तडजोड करतात, एवढ्या गोष्टी त्याग करतात आणि त्याच पत्नीवरती लोक विश्वासघाताने वागतात, किंवा पत्नी आपल्या पुरुषाबरोबर आपल्या पतीबरोबर विश्वासघाताने वागते. आणि देवाच्या वचनातून या प्रत्येक गोष्टी आम्ही जे पाहणार आहोत की देवाचा आरसा आज एक सदृढ एक कुटुंब समाजामध्ये कसं असावं, जे समाजाला एक दिशा दाखवेल, जे सदृढ कुटुंब आपल्या चर्चेसमध्ये कसं असावं, जे चर्चेसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल, हे देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. आणि येणार किती दिवस परमेश्वर ज्या दिवशी आम्हाला चालवेल ते आम्ही नक्कीच त्यातून पाहणार आहोत. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 12 वचन काय सांगताय मी वाचा. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 12 वचन. द्वेष कलह उत्पन्न करतो. वचन सांगते या ठिकाणी की द्वेष हा कलह उत्पन्न करतो. कलह याचा अर्थ भांडणं तो उत्पन्न करतो. हिंदीमध्ये जर तुम्ही वाचाल प्रियानो तर हिंदीमध्ये एकदम बेस्ट त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एकदम मस्त त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आम्ही जर वचन वाचलं, द्वेष कलह उत्पन्न करतो, द्वेष कलह उत्पन्न करतो. आता हा द्वेष येतोय कुठून, कोणत्या प्रकारचा द्वेष, कशा प्रकारे हा द्वेष निर्माण होतो. पत्नी किंवा पती एकमेकाच्या कमीपणाविषयी द्वेष काय येतो, जेव्हा सुरुवातीला ती पत्नी पतीवरती प्रेम करत असते किंवा पती पत्नीवरती प्रेम करत असतोय, या सगळ्या गोष्टीमध्ये काही दिवस गेल्यानंतर त्या पत्नीमध्ये किंवा त्या पतीमध्ये, स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये असलेला कमीपणा पाहून किंवा आपल्या पतीची किंवा आपल्या पत्नीची तुलना इतर लोकांबरोबर करून, काय लोक जेव्हा आपल्या पत्नीवरती प्रेम करत असतात, काही दिवस जेव्हा जातात, ती बहीण तिची शरीराकडे पाहून तिची द्वेष करायला लागतात. सुरुवातीला असते त्यावेळी ती किरकोळ असते, तिची शरीरस्थिती किरकोळ असते, परंतु जेव्हा लग्न होतं, लेकरं होतात त्यांना, आणि लेकरं झाल्यानंतर ते बहिणीची वजन वाढतं किंवा ते एक दष्टपुष्ट दिसायला लागते. आणि अशी लोक त्यावेळी त्या पत्नीचा ते द्वेष करायला लागतात. त्यांना वाटतं की मी माझ्या पत्नीला जर कुठं माझ्या कार्यक्रमाला, माझ्या ऑफिसच्या फंक्शनला जर घेऊन जाते तर लोक त्या ठिकाणी माझी निंदा करतील, माझ्या पत्नीला पाहून माझ्याकडे लोक हसतील, म्हणून लोक आपल्या पत्नीच्या शरीराकडे पाहून सुद्धा काही लोक जो द्वेष करतात. किंवा काही पत्नी जे असतात, शेजारची जी तिच्या एक शेजारीन व्यक्ती असते, तिच्याकडे ती पाहून तिचा पती ज्या रीतीनं पैसे मिळवून आणतो, वेगवेगळे दागिने तिला घेतो, वेगवेगळे कपडे तिला घेतो, आणि जे ते ऐशाराम करत आहेत ते पाहून
काही बहिणी आपल्या पतीला नावं ठेवतात, त्यांचा द्वेष करतात की तुम्ही या गोष्टी मला देऊ शकत नाही, तुम्ही या गोष्टी माझ्या पुरवू शकत नाही. तिला बघा, तिचा नवरा प्रत्येक महिन्याला 5-5 हजार रुपयाची साडी घेतो, प्रत्येक वर्षाला तिला 5 तोळे दागिने करतो, दर वर्षातून 2 वेळा मेच्या सुट्टीमध्ये आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुट्टीमध्ये फॉरेन ट्रिपला ते जातात, महिन्यातून एकदा हॉटेलमध्ये जाऊन ते जेवतात. परंतु तुम्ही या सर्व गोष्टी देत नाही म्हणून काही बहिणी आपल्या पतीला ते द्वेष लावतात, त्यांचा ते द्वेष करायला लागतात, त्याचा द्वेष ते करायला लागतात, त्याचा द्वेष ते करायला लागतात. जेव्हा परमेश्वरानं आदामाला निर्माण केलं, आदाम मुलगी शोधायला गेला नाही. जे तरुण आहेत खास करून लक्ष द्या देवाच्या वचनाकडे, ज्याचं लग्न अजून झाले नाही. आदामाला जेव्हा परमेश्वर निर्माण केलं, कुठेही तुम्ही वचन वाचा, आदाम हवेला कुठे शोधत गेला नाही. दुसरी गोष्ट, आदामानं कधी देवाकडे प्रार्थना केली नाही की देवा एक स्त्री मला पाहिजे म्हणून, कधीच नाही प्रार्थना केली, कधीच देवाकडे मागितलं नाही प्रियानू. पण तू परमेश्वरानं त्याला असलेली आवश्यकता ओळखून परमेश्वरानं स्वतः ती स्त्री त्याला आणून दिली. स्वतः परमेश्वरानं त्याच्याबरोबरची सहभागिता पाहिजे, जी योग्य सहभागिता कुठली असेल हे जाणून परमेश्वरानं त्या ठिकाणी त्या पत्नीला, त्या हवेला त्या ठिकाणी आणून दिलं. याचा अर्थ हे जोडलं कोणी? परमेश्वरानं. पती पत्नी जर लोखंड असते, समजून घ्या, पती पत्नी जर लोखंड असते, वेल्डिंगच्या द्वारे ते जोडण्यात आलं असतं. पती पत्नी एखादं झाड असतं, तर एखाद्या झाडाचं दुसरं ज्या रीतीनं मी कलम करतो, एखादी फांदी तोडून दुसऱ्या फांदीमध्ये जोडली जाते, त्या रीतीनं कलम केलं असतं. पती पत्नी एखादा सोन्याचा दागिना असता, तर जे छोटे छोटे वेल्डिंग्स असतात, जे सोनार लोक करतात, त्याच्याद्वारे ते वेल्ड केलं असतं. पती पत्नी एखादी जर विठा असती, तर सिमेंटच्या द्वारे त्यांना एकत्र केलं असतं. पण तू देवाचं वचन सांगते, पती पत्नी एक मनुष्य आहे आणि ते प्रत्येकाला मन आहे, आणि हे मन जोडणं कुठल्या वेल्डिंगच्या द्वारे, कुठल्या सिमेंटच्या द्वारे ते घडू शकत नाही. तर परमेश्वराने ती पती पत्नी जोडलेली आहे. परमेश्वरानं ते पती पत्नीला एकत्र केलेलं आहे. ज्या परमेश्वरानं तुम्हाला जोडलेलं आहे, ज्या परमेश्वरानं तुम्हाला एकत्र केलेलं आहे, परंतु द्वेषाची भावना आपल्या जीवनामध्ये ठेवून, पत्नीविषयी पतीविषयी कमीपणा ठेवून आज कितीतर लोक घरामध्ये भांडण निर्माण करून आपलं पतीचं घर सोडून जात्याले आम्ही पाहत आहोत. किती वर्ष या छोट्या घरामध्ये मी तुझ्यावर आयुष्य काढायचं? किती वर्ष मला असंच परिस्थिती माझ्या जीवनामध्ये राहणार? किती वर्ष याच गोष्टी मी खायच्या, याच गोष्टी मी नेसायच्या? आमच्या काही इच्छा नाहीत काय? आमच्या काय औशी नवशी आहेत का नाही? आम्हाला सुद्धा इतर लोकांसारखं जरा फिरायचं आहे, चांगले कपडे घालायचे आहेत. आणि या गोष्टी पकडून पत्नी पतीबरोबर भांडते. तू तुझ्या आईलाच का ते दिलंस? तू तुझ्या त्या भावालाच का मदत केलीस? की तुझ्या बहिणीलाच का तू मदत केलीस? या गोष्टीद्वारे पत्नी पतीबरोबर भांडत आहे. आणि पती जो म्हणतोय, तू माझ्या आईचीच काळजी घेत नाहीस, तू माझं आलेल्या नातेवाईकाकडेच पाहत नाहीस. तुझे जेव्हा नातेवाईक येतात, तुझे जेव्हा आईवडील येतात, चांगलं चांगलं करून त्यांना तू घालतेस, परंतु माझे जेव्हा नातेवाईक येतात त्यांच्याकडे तू लक्ष देत नाहीस. पती म्हणतोय, आता कसं जेवण चांगलं झालं ग? एवढे दिवस कधी चांगलं जेवण होत नव्हतं, मीठ कमी व्हायचं, जास्त पडायचं, पण तू आत्ताच कसं चांगलं झालं? तुझी आई आल्या म्हणून, तुझा बाबा आलाय म्हणून, तुझे घरचे नातेवाईक आल्यात म्हणून. या छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आज पती पत्नी डिवोर्स पर्यंत जातेले आम्ही पाहत आहोत. आणि मला जगातल्या या कुठल्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नाही आहेत, जगातले दाम्पत्य मला तुम्हाला सांगायचं नाही आहे. पण दुःखाची गोष्ट ही वाटते, आज ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती समाजामध्ये जे परमेश्वराने ज्यांना जोडलं होतं, परमेश्वराच्या समोर, देवाच्या सेवकाच्या समोर ज्यांनी शपथा घेतल्या होत्या, तेच आज छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आज आपलं जीवन ते विभक्त करायसाठी प्रयत्न करत आहेत. देवाच्या सेवक जेव्हा त्यांना शपथा घ्यायला होतोय, सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीमध्ये माझे पती मी तुझ्याबरोबर असणार, पत्नी पण म्हणते मी तुमच्याबरोबर सुखात दुःखात असणार. आणि जरा दुःख आलं, आज पत्नी पतीला सोडून आज डिवॉर्स पर्यंत जात आहे. कुठल्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात? पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या, जी पत्नी परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, जे लोक आपल्या पत्नीच्या शरीराकडे पाहून ती जाड झाल्या, दष्टपुष्ट झाल्या, आणि इतर ज्या बायका आहेत किती सुंदर दिसतात, तिची शरीरयष्टी किती पातळ आहे, आणि माझी पत्नी जाड झाल्या म्हणून जे लोक आपल्या पत्नीचा द्वेष करतात, ते सर्व लोकांनी लक्ष द्या.
जे लोक आपल्या पत्नीचा द्वेष करतात, ही तुम्हाला दिलेली पत्नी जगातली तुमच्यासाठी बेस्ट पत्नी म्हणून परमेश्वरानं शोधून तुम्हाला दिलेली आहे तुमच्यासाठी. कारण स्तोत्रसंहिता 85:12 मध्ये वचन सांगते, उत्तम आहे ते परमेश्वर देईल. जे दिलंय ते परमेश्वरानं दिलंय. वचन ज्या रीतीने सांगलं की जे परमेश्वरानं जोडलंय ते मनुष्यानं तोडू नये. पत्नी असू दे किंवा पती असू दे, जो पुरुष किंवा जी स्त्री तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळालेली आहे, जी सासू किंवा जी सासरा तुम्हाला मिळाले आहे, जी लेकरं तुमच्या पोटी जन्माला आलेली आहेत, ती जगातल्या इतर लेकरांपेक्षा, इतर सासू सासऱ्यांपेक्षा, इतर सर्व लोकांपेक्षा परमेश्वरानं तुम्हाला बेस्ट दिलेला आहे. आणि देव ज्या रीतीने म्हटला की तू आपल्या पत्नीवरती प्रेम कर, आणि देव ज्या रीतीने म्हटला की तू आपल्या पतीवरती प्रेम कर, आणि देव ज्या रीतीने म्हटला की आपल्या लेकरांवरती प्रेम कर, आणि देव ज्या रीतीने म्हटला की आपली सासू सासऱ्याचा आदर कर, आपली ननंद आपला भावजा याचा सन्मान कर. आज त्याचा आदर करणं किती महत्वाचं आहे. आज चर्च मधला जर एखादी बहीण आणि एखादा भाऊ जर आजारी पडतोय, तेव्हा आम्ही म्हणतोय की ब्रदर का तुम्ही आला नाही, अंकल का तुम्ही आला नाही, आंटी तुम्ही काल नाही. नाही हो, मी आजारी होतो म्हणून आला नाही. फोन कोणी विचारतात मी आजारी आहे म्हणतात, मला येता आलं नाही. ती लोक त्या आंटीला त्या अंकलला हॉस्पिटलमध्ये बघायला जातात किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांना चांगला असा टिफिन करून त्यांना घेऊन जातात. मी घेऊन जाऊ नका असं म्हणत नाही, परंतु असे काही लोक आहेत जे इतर बाहेरच्या लोकांना पाहतात, बाहेरच्या लोकांची काळजी घेतात, चर्चच्या लोकांची काळजी घेतात, चर्चमध्ये असलेल्या लोकांची काळजी घेतात, शेजारी असलेल्या लोकांची काळजी घेतात, परंतु घरामध्ये असलेल्या आपल्या सून आणि सासूची किंवा आपल्या सासऱ्याची ती लोक काळजी घेत नाही आहेत. आणि देवबाप असं नाही सांगत, पहिला म्हणतोय तुझा जो शेजारी आहे त्याच्यावरती प्रेम कर, त्या शेजारी तुझ्या घरात जी लोक आहेत त्याच्यावरती प्रेम कर. आणि जर आम्ही त्याची काळजी करत नाही, त्याच्या ज्या विचारपूस केल्या पाहिजे त्या गोष्टी करत नाही, आणि इतर लोकांचं जर आम्ही करत जातोय, देव अशा गोष्टीला कधी मान्यता देत नाही. आम्ही आमच्या पत्नीची, आमच्या पतीची, आमच्या लेकरांची, आमची सासू सासरे कोणी असतील घरामध्ये, जर यांचा आम्ही सन्मान करत नाही, आदर करत नाही, परमेश्वर अशा लोकांना कोणत्याही प्रकारे आशीर्वाद देईल याचा कोणीही विचार करू नये. द्वेष वचन आम्ही वाचलेलं आहे नीतिसूत्र 10:12 मध्ये की द्वेष जो कलह उत्पन्न करतो. पुढे त्याच्यामध्ये वचन काय लिहिलंय, प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. पण वचन सांगते प्रीती जी असते ती सर्व अपराधावर झाकण घालते. जी प्रीती सुरुवातीला आम्ही त्या देवाच्या समोर, देवाच्या सेवकाच्या समोर जी प्रीती आम्ही आमच्या पत्नीवरती व्यक्त केली होती किंवा पत्नीनं आपल्या पतीवरती प्रीती व्यक्त केली होती, तीच सुरुवातीची प्रीती आज आपल्यामध्ये तीच आहे. त्याच्यामध्ये आणि वाढलेले आहे का त्याच्यामध्ये कमी झालेला आहे. जर आम्ही प्रत्येक वेळी आमच्या पत्नीचा, जर आमच्या पतीचा आम्ही द्वेष करतोय, आम्ही प्रत्येक वेळी जुन्या मागल्या गोष्टी जर आम्ही काढत राहतोय की बघ त्यावेळी असं झालं होतं, तशी तू वागली होतीस, तुझी आई बोलली होती, तुझं असं तुझं तसं, किंवा तो म्हणते तुम्ही तसं वागला होता, तुम्ही असं केलं होतं, तुमचे आई वडील माझ्याशी अशी वागले होते, आता ते बेडवरती पडलेले आहेत, त्यांना आवश्यकतेची गरज आहे, त्यांना मी काळजी घेतली पाहिजे, मी त्यांना काळजी घेणार नाही, त्यांना जेव्हा खायला घालणार नाही, त्यांना औषध देणार नाही, कारण चांगली होतीत, माझं लय छळ केला, मला उठता बसता त्यांनी छळलं, आणि मी काय आता त्यांची काळजी घेणार नाही. देवाचं वचन सांगते या ठिकाणी स्पष्टपणे की जो प्रीती करतोय त्याच्या अपराधावर तो झाकण घालतोय. प्रीती आम्ही परमेश्वर म्हणते, देवा आम्ही तुझ्यावरती प्रीती करतोय, प्रभू आम्ही तुझ्यावरती प्रीती करतोय. देव म्हटला बाप्पा लेकरा लक्षात ठेव, पहिला माझ्यावरती प्रेम करायची आदू कर, तर दिसणाऱ्या समोर भावावरती बहिणीवरती तू प्रेम कर. त्या लोकांनी माझा छळ केला, त्यांनी मला नावं ठेवलं, चांगलं असताना मला भरपूर त्रास दिला, म्हणून आज मी त्यांचा सुद्धा छळ करत आहे. काय वचन सांगते, प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. काय तुमच्या सासूवरती, तुमच्या सासऱ्यावरती, तुमचे भाऊज, तुमचे ननंद जे असतील त्याच्यावरती तुमचं प्रेम आहे काय? त्याच्यावर तुमचं प्रेम आहे काय? काही काही आपल्या बहिणी असतात, काही काही चांगल्या बहिणी सुद्धा आहेत, आणि काही काही बहिणी येतात आणि घरामध्ये त्याच्या आईला तिच्या जी भाऊज असते तिच्या भाऊजीविषयी काहीतरी गोष्टी शिकवत जाते, काहीतरी बोलत जाते. चांगलं चाललेलं कुटुंब, चांगला संसार, इतर ज्या बहिणी ज्यांचं लग्न झालेलं आहे सुट्टीला येणार आहे, घरामध्ये भांडण लावून जाणार. ते म्हणला भाऊ म्हणा कशाला सुट्टीला आली तर बाबाई, सुट्टीला येऊन घरात भांडण लावून गेलीत, सुट्टीला आलीत आणि आमचं घर डिस्टर्ब करून गेलीत,
परत अशी लोक सुट्टीला नको जी घरात येताना भांडणं लावून जातात. माझी बहिणी, तुम्हाला मला पुन्हा एकदा सांगू दे, तुमचं लग्न झालंय, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये लक्ष द्या. आणि घरामध्ये या ठिकाणी जेव्हा तुमची आई आहे, तुमचा भाव आहे आणि तुमची जी भाऊजाई आहे, ज्या गोष्टी चाललेल्या आहेत जर चुकीच्या असतील, नक्कीच तुम्ही कान उघडणी करा, नक्कीच बोला, परंतु दोन्ही बाजूचा पक्ष पहिला तपासून पहा. आम्ही काय करतो, वचन सांगते पक्षपात करू नको. ही माझी आई आहे, ही माझी कशी वागणार, कशी बोलणार, तुम्ही ऐकलंच पाहिजे, तुम्ही हेच केलं पाहिजे. माझ्या आईला हाल केला, माझ्याला बोलायला चालणार नाही, ती काही करू दे. आणि पक्षपातानं जे आपल्या भाऊजाई असते तिला आणि तिच्या पत्नी, तुमचा भाव, त्या भावामध्ये आम्ही भांडणं लावायला कारणीभूत ठरत आहोत काय? दोन्ही बाजूचा पक्ष आम्ही जाणून घेऊन, आम्ही समजून घेऊन मग आम्ही कान उघडणी केली तर चांगलं आहे प्रियानो. परंतु कुणाचाही एक प्रकारे पक्ष पकडून पक्षपाताने चांगलं चाललेल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारे तोडण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. आम्ही तोडण्यासाठी जर प्रयत्न करतो, मला तुम्हाला सांगू द्या, वचन ज्या रीतीने मी सांगितलं की पती पत्नी परमेश्वर जोडलेले आहे, आणि एखादा माणूस जर तोडायसाठी प्रयत्न करतोय तर देवाच्या नियमाच्या विरुद्ध तो कार्य करतोय. आणि जो कोण देवाच्या नियमाच्या विरुद्ध कार्य करेल त्याला परमेश्वराला हिशोब द्यायचा आहे, तिला परमेश्वर हिशोब द्यायचा आहे. जे परमेश्वर जोडलेलं आहे त्याला तोडण्यासाठी कोणतीही बाई, कोणताही पुरुष, कोणी व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करतात, कारणीभूत ठरतात, त्या गोष्टीसाठी परमेश्वर त्यांना हिशोब द्यायचा आहे. किती कुटुंबासाठी तुम्ही आज आशीर्वादित आहात, किती तुटलेले कुटुंब तुम्ही जोडण्यासाठी आशीर्वादित आहात, किती कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करणारे लोक आहात. देवाचं वचन सांगते की द्वेष कलह उत्पन्न करतो, पण प्रीती सर्व अपराधावर झाकण घालते. तुम्ही किती लोक जोडणारे लोक आहात, तुम्ही किती लोक आपलं स्वतःचं कुटुंब जोडता आणि इतरांचं जे तुटत आहे त्याला सुद्धा जोडणारे तुम्ही लोक आहात. नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 9वं वचन काय सांगतंय? जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो, पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात. वचन सांगते जो गत गोष्टी, याचा अर्थ ज्या झालेल्या गोष्टी, प्रत्येक वेळी उठता बसता त्याच गोष्टी करणार, 15 दिवस झालं तेच गोष्टी करणार, महिना झालं त्याच गोष्टी जाणार, उठता बसता. थोडे दिवस गेलं, थोडे दिवस जर चांगलं असते, नवरा पण म्हणते बाबा चांगली पत्नी आता वागायला लागल्या, चांगली बोलायला लागल्या, चांगलं जेवण करा, पण थोडं दिवस जाणार, काही तर होणार, कुठल्या तर गोष्टीतून परत त्या वर्षा पाठीमागं झालेली गोष्ट, 5 वर्षा पाठीमागं झालेली गोष्ट तीच काढून ती वचन सांगते ती घोकत बसत्या, ती गत गोष्टी काढत बसत्या, ती घोकत बसत्या. तू असं केलं होतंस, तू तसं केलं होतंस, तुझी तशी वागलीत घरची, तुझ्या घरची अशा रीतीने वागलीत. वचन सांगते जो गत गोष्टी घोकत बसतोय त्याला मित्र अंतरतात. याचा अर्थ घरची लोक सोडून जाण्याची वेळ येते, पत्नी माहेरी जाते निघून, किंवा पती आपल्या पत्नीबरोबर अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत म्हणून घटस्फोटपर्यंत या गोष्टी जात आहेत. आम्ही मागच्या गोष्टी का घोकत बसलेलो आहे, झालेल्या गोष्टी आम्ही विसरत का नाही? का देवाचं वचन सांगते जे एखादा व्यक्ती चुकलाय आणि त्याने जर पापाचा पश्चाताप केला, मलाकी मिका 7:18 मध्ये वचन सांगतं, देव म्हणतो मी दया करणार परमेश्वर आहे. आणि 19 मध्ये वचन सांगतं, देव म्हणतो मी त्याचं पुन्हा पाप आठवणार नाही. जर एखादी तुमची पत्नी चुकलेली आहे, पती जर चुकलेला आहे, त्याला पश्चाताप केलाय, आज जर चांगलं जीवन तो जगत आहे, तर मागच्या गोष्टी आम्ही का करत आहोत? तिचं पाप परमेश्वरानं जर विसरलेलं आहे, तिने केलेल्या चुका जर परमेश्वर विसरलेल्या आहेत, कोणताही मनुष्य पुन्हा ते पाप काढू शकत नाही. देव म्हणणार, अरे बाबा मी तुम्हाला निर्माण केलंय, मी तुम्हाला या भूतलावरती ठेवलंय, मी अन्न वस्त्र निवार तुम्हाला देतोय, तुमची काळजी घेतोय आणि मला तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. आणि मी जर एखाद्या व्यक्तीचं पाप विसरतोय, परत पाप करणारे तुम्ही कोण आहात? गत गोष्टी आम्ही गोकीत बसतोय काय? गत गोष्टी आम्ही सांगत बसतोय काय? गत गोष्टी आम्ही विचार प्रत्येक वेळी करत त्याच गोष्टी आम्ही बोलत बसतोय काय? आणि प्रिय जर त्या गोष्टी आम्ही बोलत बसत आहोत, मला तुम्हाला सांगू द्या, कुटुंब तुटायला वेळ लागणार नाही आणि भांडणं सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही. कारण गेल्या वेळी आम्ही वचन वाचलं होतं की भांडणापूर्वी बाची सोडून द्यावी. आम्ही कुटुंबाच्या कलहाविषयी अभ्यास करत आहोत. पहिला मुद्दा आज आम्ही पाहत आहोत, कुटुंबामध्ये भांडणं लागायचं कारण द्वेष. एकमेकाच्या मनामध्ये एकमेकाविषयी असलेला द्वेष तो कारणीभूत ठरतो कुटुंब तोडण्याविषयी. सुनेचा सासूविषयी, सासूचा सुनेविषयी, सासराविषयी, घरातल्या लोकांविषयी, माहेरच्या लोकांविषयी जो असलेला द्वेष
कुटुंब तोडायला कारणीभूत ठरतात, ही पहिली गोष्ट तुम्ही नोंद करावी. आणि गोष्टी वचन सांगतो उत्पत्ती याचं 37 अध्याय आणि 4 वचन आम्ही वाचणार. उत्पत्ती याचं 37 अध्याय 4 वचन. आपला बाप आपल्या इतर सर्व भावापेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीन असे झाले. या ठिकाणी उत्पत्ती याचं 37 अध्याय ज्या तुम्ही वाचताय प्रियानो, त्या ठिकाणी योसेफ याच्या विषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि वचन त्या ठिकाणी 4 सांगते की योसेफावरती याकोब जो अधिक प्रीती करतोय ते प्रेम पाहून त्याचे जे इतर भाव असतात ते त्याचा अधिकच द्वेष करायला लागतात. अधिकच भांडणाला कारणीभूत ठरण्यासाठी, कुटुंबामध्ये भांडण होण्यासाठी पक्षपाताचा एक आत्मा त्या ठिकाणी काम करत असतोय. मुलाविषयी एक पक्षपात, मुलीविषयी एक पक्षपात. एक चांगला हुशार मुलगा असते म्हणून त्याच्याविषयी जास्त प्रेम, आणि जो मुलगा चांगला शाळेमध्ये नसतोय, जेमतेम 50% 60% काढतोय त्याच्याविषयी वेगळं प्रेम. जो जास्त 90% 95% लय भारी पोरगा आहे, आमचं लय भारी पोरगा आहे, जिथं जातं तिथं तो ना लय भारी. ते काय त्याला किती सांगितलं काय केलं त्याला समजत नाही, अडाणीच आहे, किती शिकवलं काय केलं, चांगल्या क्लास घातलं काय करता येत नाही, पण त्याला काय बघ काय सांगत नाही, लय भारी आहे ते. काय पेरणी करालोय आम्ही, कोणत्या प्रकारच्या आम्ही पेरणी करत आहोत. वचन आम्ही ज्या रीतीनं वाचलेलं आहे, स्तोत्र संहिता 127:3 मध्ये देवाचं वचन सांगतं पोटचं फळ परमेश्वराने दिलेली देणगी आहे. तर का आम्ही या याकोबासारखं आपल्या लेकरांमध्ये आम्ही पक्षपात का करत आहोत. याकोबानं पक्षपात केला आणि कुटुंब तुटायचं कारण त्या ठिकाणी याकोब झाला. योसेफावरती त्याचे भाव द्वेष का करायला आलेत. वचन या ठिकाणी सांगतंय की त्याचा बाप तो याकोब आपल्यापेक्षा आपल्या ह्या भावावरती जास्त प्रेम करतोय. याकोबानं काय पेरलं, एकमेकामध्ये प्रीती पेरली नाही, एकमेकामध्ये पक्षपात तो पेरत गेला. कुटुंब त्या ठिकाणी तुटण्याची वेळ आली. एक भाव स्वतःचा भाव बाहेरच्या गुलामगिरी म्हणून त्यांना विकण्याची वेळ आली, स्वतःच्या भावाला मारण्याची वेळ आली, स्वतःच्या भावाला त्रास देण्याची वेळ आली. कोण कारणीभूत? पक्षपाताचा स्पिरिट. आज किती तर कुटुंबामध्ये लेकरांविषयी हा पक्षपात आहे. आज किती तर कुटुंबामध्ये मुलग्याविषयी आणि मुलगीविषयी पक्षपात आहे. मुलग्याला चांगल्या प्रकारचं आहे एज्युकेशन दिलं जातं, मुलगीला चांगल्या प्रकारचे एज्युकेशन दिलं जात नाही. मुलाला चांगल्या प्रकारचे कपडे घेतले जातात, सर्व गरजा त्याच्या भागवल्या जातात. कुठं त्याला बाहेर जायचं तो जाऊ दे, ट्रिपला जायचं जाऊ दे. मुलगी म्हणते मम्मी मला जायचं आहे, पप्पा मला जायचं आहे. नाही 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 तू जायचं नाहीस, तू अजून जायचं नाहीस, तू काय करायचं नाहीस, तू जायचं नाहीस, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही, तू अडाणी आहेस. काय पेरालोय आज आम्ही, कोणत्या गोष्टी आमच्या लेकरा जीवनामध्ये पेरत आहोत. आणि आम्ही अपेक्षा ठेवतो की आमची लेकरं इतरांसाठी आशीर्वादित कारणीभूत ठरावीत. आम्ही प्रार्थना करतोय, पास्टर प्रार्थना करा पोरग सुधारू दे, पास्टर प्रार्थना करा पोरग चांगलं वागू दे. आणि बिघडले तूच पक्षपात केलायस, उठता बसता तू अडाणी आहेस रे, तुला येत नाही रे, याच्याकडे बघ, याच्याकडे शिक 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 शिक, काय तर शिक. काय पेरालोय आम्ही, काय पेरालोय. जन्म झाल्यानंतर सुद्धा पक्षपात असतोय. मुलगी झाली की जिलेबी, पेढा झाला, मुलगा झाला की पेढ. अरे कुणी पक्षपात सांगला? मुलगी झाली की जिलेबी आणि मुलगा झाला की पेढ. कशाबद्दल पक्षपात? कुणी लावलाय नियम? कुणी अशा प्रकारचा नियम लावलाय? देवान कधी नर आणि नारीमध्ये पक्षपात केला नाही, कधीच केला नाही. परमेश्वर प्रत्येक माणूस जातीचा निर्माण करताय. स्तोत्र संहिता 47:7 मध्ये वचन सांगतं पुरुष आणि स्त्री त्या समोर समान आहेत. कधी पक्षपात केला नाही. तो पुरुष आणि स्त्री कुठल्या मानव म्हणून तो पाहत नाही, एक माझं लेकरू माझा आत्मा म्हणून तो पाहतो प्रियानो. आणि आम्ही आमच्या लेकराच्या जीवनामध्ये पक्षपात करत आहोत. याकोबनं या ठिकाणी आपल्या लेकरांमध्ये पक्षपात केला. काही लोक पत्नीमध्ये आणि आईमध्ये पक्षपात करतात. पत्नीला 5,000ची साडी ख्रिसमसला आणि आईला 700 रुपयाची, 600 रुपयाची, 600 रुपयाची. घाल की काय होती, तुला कोण बघणार माथारपणी? पत्नीला चांगल्या शोरूम मधलं चांगलं सँडल, चांगलं चप्पल, आणि आईला देणार महात्मा रोडवरचं दिसतंय कुठल्या तिथं 500चं 600चं, पत्नीला 2,500-3,000चं. अरे पक्षपात तुम्हीच करा लागलाय. कशा प्रकार आशीर्वाद घेणार? या बिचारीनं आपलं आयुष्य खर्च केलेला असतंय, उपाशी राहिलेली असते ती बहीण. ऊन वारा पाऊस न बघता आपल्या लेकरांसाठी स्वतःसाठी नाही पळत, पोट भरायचंय स्वतःसाठी नाही, लेकरं चांगली होऊ द्यात म्हणून ऊन वारा पाऊस बघत नाही आणि
ते आपल्या लेकरांची काळजी घेत असते, चांगलं समाजामध्ये एक 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 चांगला नागरिक म्हणून उभा करत्या. पक्षपात आईमध्ये पत्नीमध्ये एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी आठवली प्रियानो. वडील असते त्या ठिकाणी कुटुंबामध्ये, त्याला मुलगा असतोय, त्याला एक मुलगा असतोय आणि त्या मुलगा आपल्या त्या मुलग्यावरती प्रेम भरपूर करत असतोय. आणि त्याचा बाबा तिथं घरात हॉलमध्ये बसलेला असतोय, हा त्या ठिकाणी हॉलमध्ये बसलेला असतोय आणि त्या मुलग्याला खेळत असतोय. आणि बाबा त्या ठिकाणी म्हणतोय, अरे रमेश जरा चष्मा तुटलाय रे, जरा चष्मा आणून दे रे, चष्म्याशिवाय काय दिसत नाही. आणतो आणतो आणतो. अरे रमेश, अरे चष्मा तुटलाय आणून दे रे, आणतो आणतो आणतो. अरे रमेश तुम्हाला काय सांगितलं, जर गप्प बसा, किती किलकिल किती कटकट किती काय आणून देतो म्हणणं का नाही. पोरगा इथं म्हणत असते, पप्पा हे काय रिमोटला म्हणजे रिमोट, हे रिमोट आहे रिमोट आहे रिमोट आहे, हे असं दाबलं की असं लागते, तसं दाबली तसं लागते. हे पप्पा काय, हे मोबाईल आहे, हे असं दाबायचं तसं दाबायचं, असं केल्यानंतर असं होते. पप्पा हे काय, हा हे आहे आणि ते आहे. आणि पप्पा म्हणते तिकडे रमेश पप्पाकडे लक्ष देत नाही. पक्षपात पक्षपात. कधी कधी त्या वडिलाचा तुटलेला चष्मा आम्ही दुरुस्त करून आणत नाही, परंतु मुलगा म्हणला पप्पा मला शूज पाहिजे बघा. पप्पा जे म्हणते, अरे रमेश जरा चष्मा तुटलाय, जरा दुरुस्त करून आण लेकरा, मला त्याशिवाय काय चालत नाही, काय दिसत नाही. पप्पा आज काय पगार नाही आहे, पैसे काय राहिले नाहीत आणि काय नाही आणता येईल. मग तोच मुलगा जो पैसे नाही म्हणतोय, तो आपल्या मुलासाठी 5,000चा शूज त्या ठिकाणी घेऊन येतोय. ते पैसे कुठून आलेत, ते पैसे कुठून येतात. पुन्हा आम्ही पक्षपात घरातून सुरुवात केलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ही पक्षपाताची कारणं कुटुंब तोडायला कारणीभूत होतात. कधी आम्ही देवान जसं समान प्रेम केलं, कुठल्या प्रकारचा पक्षपात ठेवला नाही, कधी आम्ही त्यातून बाहेर पडून आम्ही सुद्धा देवाच्या स्वभावाचं होणार. आमच्याकडं अन्य भाषा तर आहेत, आमच्याकडं वचनाचं प्रकटीकरण तर आहे, आम्ही भरपूर गोष्टी करत आहोत, परंतु देवाचा स्वभाव आज आमच्या जीवनामध्ये आहे काय, त्यानं कधी पक्षपात केला नाही. तो पक्षपात न करण्याचा स्वभाव आज आमच्या जीवनामध्ये आहे काय. ज्या रीतीनं पत्नीला आम्ही पाहत आहोत, त्याच रीतीनं आमच्या आईचं सुद्धा आम्ही आदर करत आहोत काय. ज्या रीतीनं लेकरांच्या गरजा आम्ही भागवत आहोत, त्याच्या एज्युकेशनसाठी असू दे, जगातल्या उत्तमातील उत्तम गोष्टी त्यांना मिळावी. आम्ही म्हणतो की मला हे मिळालं नाही, माझ्या लेकराला ते मिळू दे, माझ्या मुलगीला ते मिळू दे. चांगला आहे, प्रयत्न करतात, कष्ट करतात, चांगलं आहे, तुमचं काम तुम्ही करत आहात. ते करत असताना ज्या आईनं आणि ज्या वडिलानं आम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, त्याची आम्ही काळजी घेत आहोत काय. आई घरामध्ये वाट बघत असते, मुलगा जेवायला येणार आहे, मुलगा जेवायला येणार आहे, मुलगा जेवायला येणार आहे, मुलगा जेवायला येणार आहे. परंतु पती पत्नी बाहेर हॉटेलमधून जेवायला येतात आणि आई तिथं 11 वाजले तरी वाट बघत असते, कधी येणार कधी येणार. आणि ती फोन लावत्या, अरे आला नाहीस रे अजून, एकी जेवण गार होते. ते म्हणतो आलो की आलो थांब, आता तर जवळच येतो, 10 मिनिटात येतो. असते अजून हॉटेलमध्ये लाईनीला उभारले असते, नंबर असतात ना तिथं, लाईनीला उभारले असते. आलो 10 मिनिटात. परत 1 तासावर, अरे अजून आला नाहीस, एवढं वेळ लागत नाही याला, अरे बाळ ये जेवण गार वाढले, आलो थांब आलो 15 मिनिटात येतो. परत ती तिसऱ्या वेळी फोन करते, आई सारखी कटकट करू नको, तुला भूक लागली तर जेवून घे. ज्या लोकांना आई वडील नाहीत त्या लोकांना आम्ही जाऊन विचारावं आई वडिलाची किंमत काय असते. आज आम्हाला त्याच्या गोष्टीची काळजी नाही आहे. आम्हाला पत्नी मिळाली, यस, परमेश्वर तुमचं कुटुंब आशीर्वादित करो. परमेश्वर तुमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक प्रेम, एक चित्ताचा आत्मा असू दे, कोणत्या प्रकारची पक्षपात नसावं. आणि त्यावेळी लोक काळजी घेणार नाहीत. तू मेल्यानंतर जेवायला घालणार 500 लोकांना, चांगली ती कबर सजवणार, चांगला त्या ठिकाणी क्रॉस लावणार, घराच्या बाहेर मोठ्याच्या मोठं मांडव घालणार, म्हणणार माझ्या आईचं काय 3रा दिवस कोण करतं, 4 दिवस करतं, ते मोठ्या रीतीनं करणार. अरे जिवंतपणे खायला घालायला शिका आणि मग त्या गोष्टी नंतर आहेत. देवाचं वचन सांगतं या ठिकाणी, योसेफावरती आपला बाप आपल्यापेक्षा अधिक प्रेम करतो हे पाहून द्वेषाची वृत्ती त्या ठिकाणी निर्माण झाली. द्वेष आज आमच्या जीवनामध्ये पक्षपाताच्या द्वारे कार्य करत असतो. या गोष्टी तुम्ही समजून घ्या. दुसऱ्या गोष्टी आम्ही पाहिले. तिसरी गोष्ट गर्व. कुटुंबामध्ये भांडणं व्हायचं कारण गर्व. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय 10वं वचन.
गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असते. वचन सांगते गर्वामुळे भांडणे मात्र होतात. आता गर्व येतोय कशामुळं? किती तर बहिणी आज जॉब करत आहेत, चांगला पगार त्यांना असतो, गव्हर्नमेंट सर्वंटला असतात, 70-80 हजार 90,000. आणि जेव्हा अशा चांगल्या बहिणी सुद्धा आहेत की जेवढा किती पगार असेल, मोठ्या हुद्द्यावरती असेल, परंतु जेव्हा ती घरातून आत येते, तिचा जो हुद्दा होता, जी कॉलेजमध्ये एखादी प्रिन्सिपल असेल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवरती असेल, ती घरातून आल्यानंतर ती सगळं विसरून जाते. ती म्हणते या घरात माझा हुद्दा एक पत्नीचा आहे, या घरात माझा हुद्दा एक आईचा आहे, या घरात माझा हुद्दा एक सुनेचा आहे. जी व्यक्ती त्या बाहेर सर्व गोष्टी विसरून आत येते, तिच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा गर्वाचा स्पिरिट दुरात्मा काम करणार नाहीत, ज्याच्यामुळं भांडणं लागतील. पण तुम्ही पैसे जास्त मिळवतोय, मला तुझ्यापेक्षा पगार जास्त आहे, सोडून गेलास तर फरक पडत नाही, सोडून गेलास तर काय होत नाही, मी पैसे मिळवून तुझ्यापेक्षा चांगलं जीवन जगून दाखवेन. कधी कधी त्याच नवऱ्यानं या बहिणीच्या एज्युकेशनसाठी आपलं होतं नव्हतं ते आईनं साठवलं थोडं दागिनं त्याने विकून टाकले असते, चांगली शिकू दे. आणि शिकल्यानंतर थोडे दिवस जातात आणि जो गर्वाचा स्पीड जेव्हा काम करतो, स्त्रियांमध्ये असू दे पुरुषांमध्ये असू दे, मी जास्त पैसे मिळवतोय, मला जास्त इन्कम माझा आहे, त्या गोष्टी ठेवून मला तुझी गरज नाही. ओ आई, सासूला म्हणतोय सांगायचं नाही, मला सगळं समजते, एवढं सगळं मी चालवतोय, काय शिकवायची आवश्यकता नाही, मला ज्ञानबुद्धी आहे. अगं नाही, असं करा पाहिजे. ओ सांगू नका, शांत सांगा तुमच्या आईला शांत बसायला. कारण तो गर्वाचा स्पीड आमच्या जीवनामध्ये काम करत असते. पती पत्नीला म्हणतोय काय ग तुझं फॅमिली, तुझं घर असं, तुझी आई असा, तुझा भाऊ असं, काय त्यांची किंमत. पत्नी म्हणते आहोत चला जरा आया जरा भेटून येऊया. त्या साध्या घरात काय तिथं सुखसोयी, मला असं लागते, मला AC रूम लागते, मला असं तसं लागते, असं लागते. आणि तू गरीब आहेस, चांगली दिसू म्हणून करून घेतलं. तुझ्या त्या घरच्या लोकांवर मला काय नातेसंबंध ठेवायचे नाही आहेत, तुझी लोक घरची अडाणी आहेत. खेडेगावात कुठं मी जाणार? आम्हाला आमच्या पैशाचा गर्व, आम्हाला आमच्या हुद्द्याचा गर्व, आम्हाला आम्ही जो कधी कधी देवाचा सेवक आहे त्याचा म्हणून गर्व. एक लक्षात प्रत्येक सेवकाने ठेवावं, जेव्हा स्टेजवरती आहोत आम्ही देवाचे सेवक आहोत, जेव्हा स्टेजवरनं खाली आम्ही उतरतोय, आमच्या घरामध्ये जातोय, आम्ही कुणाचा तर पती आहोत, आम्ही कुणाच्या तर वडील आहोत, आम्ही कुणाचा तर मुलगा आहोत, या गोष्टी आमच्या लक्षात नेहमीच असल्या पाहिजेत. आम्ही विसरून जातोय कधी कधी. काम करणारे लोक, ऑफिसमध्ये असणारे लोक, बॉस लोक विसरून जातात आणि घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात. पैशाचा आम्हाला भरपूर मोबदला मिळतोय, आमचं चांगलं पगार आहे म्हणून आम्ही आमच्या सासू सासरेचं सुद्धा ऐकत नाही, इतर नातेवाईकाचं ऐकत नाही. एखादा कोणी ॲडवाईस जर देत असेल तर त्याला आम्ही तुच्छ लेखतोय, कुणी सांगायचं नाही, सगळं समजते मला, आम्ही त्यांच्या शब्दाकडे किंमत देत नाही. गर्वामुळे देवाचं वचन सांगतं या ठिकाणी भांडणे होतात, कलह होतात, कुटुंबामध्ये ते लागतं भांडणं, कुटुंबामध्ये भांडणं लागतं. नीतिसूत्र याचा 26 अध्याय 12 वचन काय सांगताय मी वाचन. नीतिसूत्र याचा 26 आणि 12 वचन. आपल्या शहाणपणाची घमंड बाळगणारा इसम तुला दिसतो काय? आपल्या शहाणपणाची, आपल्या ज्ञानाची, आपल्या बुद्धीची, आपल्या हुद्द्याची अशी घमंड बाळगणारा इसम, म्हणजे याचा अर्थ फक्त पुरुष नाही तर स्त्री सुद्धा आहेत, असं तुला कोण दिसतं काय? असं कोण तुला आहे काय, ज्याला पाहतोस काय? देवाचं वचन पुढे काय सांगताय? अशा मनुष्यापेक्षा मूर्खाची अधिक आशा आहे. अशा मनुष्यापेक्षा जो व्यक्ती आपल्या शहाणपणाची घमंड बाळगतोय, एक गोष्ट तुम्ही नक्कीच नोट डाऊन करावी, लक्षात ठेवावी. जो व्यक्ती आपलंच म्हणतोय खरं आहे, मी सांगायला तोच खरं आहे असं जो व्यक्ती म्हणतोय, तो कधी कुणाचा मित्र होत नाही. समजतंय? जो व्यक्ती आपलंच शान, मी जे सांगतोय ते शान, समोरचा सांगा लागलाय त्याचं काय नाही, मी जे सांगतोय तेच राईट आहे, जो असा म्हणतोय तो कधी कुणाचा मित्र होत नाही. वचन सांगतंय शहाणपणाची घमंड बाळगणारा, आपल्या ज्ञानाची, आपल्या बुद्धीची, आपल्या पैशाची, आपल्या हुद्द्याची जो घमंड बाळगतोय, अशा मनुष्यापेक्षा किंवा स्त्रीपेक्षा मूर्ख व्यक्ती परवडला. जो मूर्ख आहे त्याला कुठलं ज्ञान बुद्धी नाही, परंतु एखादा व्यक्ती सांगतोय त्याच्यावर तो विश्वास ठेवतोय. बरं असं आहे काय, ठीक आहे मी करतो असं. परंतु जो ऐकतच नाही,
मला कोणी सांगायचंच नाही, मला माझ्या नवऱ्यानं सांगायचं नाही, मी चांगली तुमच्यापेक्षा जास्त शिकलोय, तुमचं काय झालंय 12वी पास झालेत, मी ग्रॅज्युएट झालोय, तुमचं काय झालं तुम्ही ग्रॅज्युएट आहे, मी PhD केल्या. अशा कोणाची व्यक्ती तुम्हाला दिसतोय काय जो आपल्या शहाणपणाची घमेंड बाळगतोय? अशापेक्षा मूर्ख अधिक चांगला आहे. मूर्खाबद्दल आशा आहे, तो सुधरेल, तो बदलेल. परंतु असा व्यक्ती जो घमेंड बाळगतोय तो देवाच्या सेवकाचं सुद्धा ऐकणार नाही. जो घमेंड बाळगतोय आपल्या शहाणपणाचं, देवाचं वचन सुद्धा त्याच्याशी बोलत असताना तो ऐकणार नाही. असा व्यक्ती कोण तुम्हाला दिसतोय काय? असा व्यक्ती तुम्हाला कोण दिसतोय काय? आपल्या गर्वाचा, आपल्या हुद्द्याचा गैरवापर करून आपलं कुटुंब तोडायला कारणीभूत होतात. इजबेल नावाची एक राणी असते. पहिले राजे याचा 21वा अध्याय 7 ते 8 वचन आम्ही पाहणार आहोत. पहिले राजे याचा 21वा अध्याय 7 आणि 8 वचन. या ठिकाणी इजबेल आणि तिचा पती जो असतो तो आहाब असतोय, तो इस्रायलवरती राजा असतोय. आणि त्याच्यानंतर वचन काय सांगते की नाबोत म्हणून एक व्यक्ती त्या ठिकाणी असतोय आणि त्या ठिकाणी त्याचा द्राक्षेचा मळा असतोय. आणि तो द्राक्षेचा मळा आहाब नाबोतकडे मागा जाते, पण तो म्हणतोय की साहेब नाही, महाराज नाही, हा जो द्राक्षेचा मळा आहे माझ्या वाडवडिलांपासून मला मिळालेला आहे आणि मग तो तुम्हाला काही देऊ शकत नाही. तो म्हणतोय, हा म्हणतोय अरे त्याच्यापेक्षा चांगली जमीन देतो, दुप्पट जमीन देतो. म्हणतोय साहेब नाही, माझ्या पूर्वजांनी दिलेला आहे, माझ्यावरतीचं प्रेम आहे आणि मी साहेब महाराज तुम्हाला देऊ शकत नाही. आणि तो बाबा आपल्या घरात जातोय आणि उदास होऊन तो राजा त्या ठिकाणी बसतोय. मग स्त्री असते. वचन आम्ही वाचूया. पहिले राजाचं 21वा अध्याय 7 आणि 8 वचन. त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलवर आपली राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्रायलकर नाबोताचा द्राक्षमळा मी आपल्याला मिळवून देते. व तिने आहाबाच्या नावाने पत्र लिहिली व त्यावर त्यांची मुद्रा केली. आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याचे शेजारी राहणारे वडीलजन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली. गर्वाच्या आत्म्यामध्ये असलेली ही स्त्री, स्वतःच्या सत्तेचा, अधिकाराचा गैरवापर करणारी स्त्री इजबेल आपल्या नवऱ्याला म्हणते, अरे सर्व असं का रुसून बसलाय, असा का नाराज झालाय? ते म्हणते, बाई असं झालं, नाबोतकडे मी मळा मागितला पण दिला नाही. ती म्हणते, हे सगळं इस्रायल तुमचंच आहे, का नाराज झालंय? उठा, खावा पिवा, मी तुम्हाला ते मिळवून देतो. आपल्या अधिकाराचा गैरवापर ती करत्या. पत्र लिहित्या आहाबच्या नावानं नाबोतच्या विरोधात. ज्या गावामध्ये नाबोत असतोय त्या ठिकाणच्या लोकांना सांगते की पंचायत जमवा आणि हेनं देवाविरुद्ध आणि राजाविरुद्ध हेनं बोलला आणि अशी खोटी साक्षी उभा करा. आणि खोटी साक्षी त्या ठिकाणी तयार करतात. वचन सांगते पंच आणि त्या ठिकाणची लोक नाबोतला दगड मार करून ठार करतात. काही चूक त्या नाबोतची, त्यानं फक्त द्राक्षेचा मळा आहाब राजाला दिला नाही. मग तो मरतोय. येत्या पत्नी आनंदानं, उठा 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 उठा, ज्या मळ्यासाठी एवढं तुम्ही कासावी झाला होता तो द्राक्षेचा मळा घ्या जावा, जावा जावा घ्या जावा. हा काही विचारत नाही. अगं तो देत नव्हता, मिळत नव्हता, तुला कसं मिळालं? काही विचारत नाही, काही विचारत नाही, काही विचारत नाही, काही विचारपूस करत नाही. पत्नी सांगायला राईट सांगायला त्याला वाटतं, पत्नीनं जे काय केलं ते योग्य केलं त्याला वाटतंय. कुठली विचारपूस तो करत नाही. जातोय, तो घेतोय. त्या द्राक्षेच्या मळ्यावर त्या ठिकाणी आनंदाने तो पाहत असतोय. एका निर्दोष व्यक्तीला या कुटुंबानं आपल्या सत्तेमुळं, आपल्या सामर्थ्यानं, आपल्या गर्वामुळं एक निर्दोष व्यक्तीचं रक्त त्या ठिकाणी त्यांनी सांडलं होतं. जगामध्ये कदाचित न्याय नसेल, आकाशामध्ये बसले परमेश्वर प्रत्येकाचा न्याय करण्यासाठी सामर्थ्यवान आहे. सर्व गोष्टी तो पाहत असतो. किती कोटी साक्ष त्या ठिकाणी उभा राहू द्यात, किती त्या ठिकाणी किती साक्षी देणारे लोक त्या ठिकाणी असू द्यात, मनुष्याला उघड नसतं, पण देवाच्या समोर सर्व गोष्टी उघड आहेत. वचन काय सांगतंय? पहिले राजाचा 21वा अध्याय 18 आणि 19 वचन. उठ, शोमरोनात निवासी इस्रायलचा राजा आहाब याच्या भेटीस जा. तो नाबोताच्या द्राक्ष मळ्यात आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी तो तेथे गेला आहे. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्यास सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. देवाचे महान सेवक एलिया, देवाचे संदेष्टे यांना परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी प्राप्त होतंय. परमेश्वर म्हणते, एलिया जा आणि आहाबला सांग, जो नाबोतच्या द्राक्ष मळ्यामध्ये या ठिकाणी आज तो त्या ठिकाणी उभा आहे. तो म्हणतोय, नाबोत
नाबोतच्या द्राक्षमळामध्ये एलिया संदेश ते जातात. आहाब त्या ठिकाणी असतोय. आहाबला म्हणतोय, आहाब, ज्या सत्तेचा, ज्या सामर्थ्याच्या पती पत्नीनं गैरवापर करून एक निर्दोष व्यक्तीचं रक्त तुम्ही सांडलं, आणि ज्या नाबोताचं रक्त ज्या कुत्र्याने चाटलं, मी तुला सांगतो देवाकोणाने भविष्यवाणी तू ऐक, येत्या दिवसामध्ये तुझ्या आणि तुझ्या पत्नीचं रक्त कुत्रे चाटतील. वेळावेळी आपण नाही वचन वाचत प्रियानो, पण तू काही दिवस गेल्यानंतर, काही वर्ष गेल्यानंतर इस्बेल आणि आहाब यांचं रक्त कुत्रे चाटतात. एक चांगलं कुटुंब परमेश्वरानं चांगल्या हुद्द्यावरती ठेवलं होतं, चांगला अधिकार त्यांना दिला होता, की तर गोष्ट त्यांनी इतरांच्या आशीर्वादासाठी त्या केल्या असत्या, पण तो आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. काय? आम्ही आमच्या अधिकाराचा गैरवापर आपल्या कुटुंबामध्ये आम्ही करत आहोत काय? स्त्रीला तिच्या पत्नीनं, तिच्या पतीनं दिलेले मोकळीकतेचा आम्ही गैरवापर करत आहोत काय? पती आपला कामाला जातोय, कोणत्या प्रकारच्या गोष्टी तो आम्हाला विचारत नाही, पूर्ण विश्वास त्यानं आमच्यावरती ठेवलेला आहे, पण तो काय त्या विश्वासाचा आम्ही गैरफायदा घेतोय काय? जो प्रेम आमचा पती आमच्यावरती करतोय त्याचा गैरफायदा आम्ही घेतोय काय? जी पत्नी आपल्यावरती प्रेम करत्या त्याचा गैरफायदा आम्ही घेतोय काय? आम्हाला दिलेला अधिकार आम्ही चुकीच्या पद्धतीनं वापरतोय काय? पूर्ण कुटुंब नाश करायला, पूर्ण कुटुंबाला सत्तेवर न जायला इस्बेलची पाप ही कारणीभूत ठरलीत. पती आणि ती त्या ठिकाणी मेलीत, आणि देवाच्या सेवकाने केले भविष्यवाणी त्या ठिकाणी खरी ठरली. प्रियानो, चौथी गोष्ट, कुटुंबामध्ये भांडणं होण्यासाठी, कुटुंब तुटण्यासाठी आज्ञापालन न करणारी मुलं. पहिलं आम्ही बघितलं द्वेष, दुसरं बघितलं आम्ही पक्षपात, तिसरं आम्ही बघितलं गर्व, आणि चौथा आम्ही पाहत आहोत आज्ञापालन न करणारी मुलं. नीतिसूत्र याचा 19 अध्याय आणि 23 वचन. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय, जो ते धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. परमेश्वराचा मार्ग, पुन्हा एकदा वाचा आम्ही. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. पुढं, जो ते धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. त्याचे वाईट होणार नाही. 19:13 आम्ही वाचा. नीतिसूत्र 19:13. मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे. वचन सांगते मूर्ख मुलगा. नीतिसूत्र याचा 19 अध्याय 13 वचन. मूर्ख मुलगा आपल्या पित्याला अरिष्टाप्रमाणे आहेत. जे जे तरुण आणि तरुणी आज पाहत आहेत, किती तरुण तरुणी आपल्या कुटुंबासाठी आशीर्वादाचे आहेत. तिकडनंच तुम्ही हात दाखवू शकता, किंवा तुमच्या व्हॉट्सअप, आपल्या यूट्यूबला जे लाईव्हवर तिकडे तुम्ही कमेंट्स करू शकता, की मी माझ्या वडिलांना अरिष्टासाठी नाही ब्रदर, मी माझ्या वडिलांना एक आशीर्वादाचं व्यक्ती आहे. किती बहिणी, किती मुली अशा आहेत ते आपल्या आईवडिलांसाठी अरिष्ट नाही, तर एक आनंदाचं आपल्या कुटुंबाला एक नाव उंच करणारं जीवन जगत आहे. किती किती लोक तुमच्या कमेंट्स या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या वडिलांसाठी मी अरिष्ट आणणारा व्यक्ती नाही, मी माझ्या कुटुंबाला एक आनंद आणणारा व्यक्ती आहे. माझ्यामुळं माझं कुटुंबाची ओळख केली जाते. हा कुणाचा बाप चाललाय रे? हा त्याचा बाप चाललाय. हा पीटरचा बाप चाललाय. हा अर्पणचा बाप चाललाय. हा ग्रेसचा बाप चाललाय. हा शालोमचा बाप चाललाय. हा शारोनची आई चालल्या. ती शारोन, ती शालोम, तो जॉन, तो पीटर, जी देवाची नेहमी भीती बाळगणारे, आई वडिलांना आदर देणारे, ही लेकरं आहेत आणि ह्यांचे आई वडील आहेत. आता ज्या रीतीनं ॲडव्हान्स जग झालेलं आहे, आम्ही 4G आता सुरू आहे, त्या दिवसामध्ये 5G पण येणार आहेत, आणि त्या रीतीनं मोबाईल्स पण आहेत, आणि 5Gच्या त्या स्पीडमध्ये आम्ही आहोत. आम्हाला त्या आमच्या आई वडिलांच्या आज्ञेकडं लक्ष द्यायला सुद्धा आम्हाला वेळ नाही. थांब 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 थांब, जातो जातो, आलो आलो, गेलो गेलो, अरे थांब थांब, ऐक ऐक ऐक, नाही नाही, जातो जातो, आलो आलो. आम्ही आज्ञापालन करत नाही. आई सांगते मुलाला, मुलगीला सांगते की बाई तो मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही, नाही करील तर त्यासाठीच करील, करणार तर त्याच्याबरोबरच करणार. अरे नाही रे बाबा, तो चांगला नाही, नाही करणार तुझ्याबरोबर करणार, लग्न करणार, घर सोडून जाणार. बघ, अरे ऐक, नाही बाबा ते चांगलं नाही, नंतर पश्चात काय सांगू नको, जे काय होईल माझी मी बघतो. कुणी सांगायचं नाही, कुणी ऐकायचं नाही.
थोडे दिवस जातात, मग ऐकलं असतं बरं झालं असतं, ऐकलं असतं बरं झालं असतं, ऐकलं असतं बरं झालं असतं. एकच काम, ऐकलं असतं बरं झालं असतं, ऐकलं असतं बरं झालं असतं. एकच काम. कुटुंबामध्ये कलह माजण्याची चौथी गोष्ट आम्ही पाहत आहोत, आज्ञापालन न करणारे मुलं. नीतिसूत्र 19:13. मूर्ख मुलगा आपल्या पित्याला अरिष्ट आणणाऱ्याप्रमाणे आहे. मूर्ख मुलगी आपल्या पित्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या लेकरांना अरिष्ट आणणाऱ्याप्रमाणे आहेत. किती मुलं आपल्या कुटुंबासाठी आशीर्वादाचे कारणे आहेत. किती मुलाच्या द्वारे कुटुंब ते आशीर्वादित होतं. लोक म्हणतात, हा जो माझा मुलगा आहे ना, हा जो मुलगा आहे ना, आमच्या कुटुंबाला एक आशीर्वादाचं कारण आहे. किती त्रास होऊ दे, काय होऊ दे, ॲडजस्ट करतोय सगळं. बघा, सगळं त्रास सहन करतोय, सगळं सांगल ते ऐकतोय. हा मुलगा आमच्या कुटुंबासाठी एक आशीर्वादी व्यक्ती आहे. किती आहेत आपल्यामध्ये तरुण? किती तरुण आहेत? किती तरुण आहेत अशाप्रमाणे आहेत. आम्ही आज 5Gच्या त्या स्पीडमध्ये आहोत, आम्ही बुलेट ट्रेनच्या स्पीडमध्ये आहोत. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या आईवडिलाचे ज्ञान बुद्धी समजत नाही. आमच्याकडे आज गुगल आहे, आमच्याकडे आज वेगवेगळ्या प्रकारचे साधनं आहेत, ज्याच्याद्वारे आम्ही जगातल्या सर्व गोष्टी पाहू शकतो, ऐकू शकतो, अभ्यास करू शकतो. आमच्या आईवडिलाचं ऐकायला आम्हाला वेळ नाही. शेवटी पश्चाताप आणि डोक्यावरती हात मारण्याशिवाय वेळ शिल्लक राहत नाही आहे. आई वडिलांना सुद्धा मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. पहिले शमूएलचा 3 अध्याय 13 वचन काय सांगतंय? मी त्याला सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःला शापग्रस्त करीत असता त्याने त्यांना आवरले नाही. एलीच्या कुटुंबाविषयी परमेश्वर या ठिकाणी भविष्यवाणी करतोय. शमूएल देवाचे मान संदेश ते यांच्याबरोबर परमेश्वर बाप बोलत असतोय. ज्या गोष्टी एलीच्या कुटुंबामध्ये होणार आहेत तो सांगत असतोय. तो म्हणतोय, एलीचे पुत्र, त्याला 2 पुत्र होते, त्याचा मी नाश करणार आहे, कुटुंबाचा नाश करणार आहे. कारण अधर्म करत असताना यानं आपल्या पुत्रांना आवरलं नाही, त्यानं सांगितलं नाही, लेकरांनो करू नका, चुकीचं करायला नाही सांगितलं. काही कॉलनीमध्ये मी राहायला होतो, जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी एक माझा ओळखीचा एक व्यक्ती होता, तो सुद्धा चर्चला येत होता. आणि त्याला एक लहान मुलगा झाला. तो लहान मुलगा नेहमी खोड्या काढायचा, नेहमी वाईट वागायचा, नेहमी तिथं असताना कुणाला बडबडणार, काय तर करणार, नेहमी त्या रीतीने तो वागत होता. आणि असं वागत असताना तो नेहमी त्या मुलग्याला मारायचा, नेहमी त्याला शिस्त लावायचा बघायचा. पण जे त्या मुलग्याचे आजोबा होते ते त्या बाबाला, त्या मुलाच्या बाबाला म्हणजे स्वतःच्या मुलाला चिडायचे. गप्रे, काय झालं, लहान मुलगा आहे ना, काय झालं, करू दे, गप्रे. त्याच्या मुलग्याला काय होतं, अहो नाही पप्पा असं करायला होऊ दे, नाही पप्पा तू वाईट मारा लागू दे, नाही पप्पा तू वांड होईल, होऊ दे वांड, काय झालं होतं आपल्याला झालं तर, असं कोणतं पाहिजे का नको आपल्याला. आता असं पोरग ते झालेलं आहे, अशा पद्धतीचं ते पोरग झाले, ज्या रीतीने ते झालेलं आहे ते पाहायला त्याचे आजोबा जिवंत नाहीत. एवढं वाईट पोरग ते आपलं जीवन जगत आहे. व्यसनाच्या आधी नाही, कमी वयामध्ये व्यसन करते, कमी वयामध्ये चुकीच्या मार्गामध्ये चुकीच्या गोष्टी करते. कोण कारणीभूत आहे वयाला? वचन सांगते, एलीनं जे चुकीचे गोष्ट त्याची लेकरं करत होती देवाच्या मंदिरामध्ये असताना सुद्धा त्यानं आवरलं नाही. आमच्या मुलांना आम्ही आवरतोय काय? नाही, करू दे, जाऊ दे, आम्ही केलं नाही, आम्ही उपभोग घेतला नाही. आम्ही देवाचे सेवक सांगतोय मोबाईल लेकरांना देऊ नका, असू दे, आम्ही मोबाईलचा उपयोग करू, कधी आम्हाला मिळाला नाही, घ्यायला करू द्या. अहो एवढ्या लाभ वेळेनं कुठं लेकरांना पाठवू नका, जाऊ दे. घरातली आई वडील कधी कधी सांगतात, अरे लेकरांना एवढं, मुलगीने एवढ्या वेळपर्यंत बाहेर राहू नये, आम्ही बाई एवढं बाई कधी लांब बाहेर राहत नव्हतो, तुझं आता लय ते जुनं झालं, आता आम्ही नवीन आहे, तू त्यावेळी ते आता कितीचा काळ होता, आता आमचं नवीन काळ आहे. वचन सांगते, एलीनं आपल्या पुत्राला अधर्म करत असताना आवरलं नाही. आणि न आवरल्यामुळं वचन सांगते परमेश्वरानं त्या पुत्राचा आणि एली सुद्धा त्या ठिकाणी एका दिवशी हे सर्वजण मरतात. प्रियानो, कोण कारणीभूत? आपल्या लेकराला तिने आवरलं नसल्यामुळं, आपल्या लेकराला तिने कंट्रोलमध्ये ठेवल्या नसल्यामुळं या गोष्टी होतात. उपदेशक याचा 11वा अध्याय 9 वचन काय सांगते? उपदेशक याचा 11वा अध्याय 9 वचन. हे तरुणा, सर्व तरुण लोक लक्षात द्या, जे उपदेशक लिहिले तो पण एक तरुण होता. आणि तरुणपणामध्ये आपल्या वडिलांचं तो राज्य तो सांभाळत होता.
2 वेळा परमेश्वराने त्या व्यक्तीला दर्शन दिलं. उपदेशक लेणार व्यक्ती शलमोन राजा या ठिकाणी म्हणतोय, तरुणा पुढं आपल्या तारुण्यात आनंद कर. आपल्या तारुण्यात आनंद कर बाप्पा. जेवढा आनंद करायला मिळतो तेवढा आनंद कर. जेवढ्या गोष्टीचा उपभोग घेता येते तेवढ्या गोष्टी घे, परंतु लक्षात ठेव पुढं तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुझला उल्हास देवो. तुझे हृदय सुद्धा उल्हास देवो. काय करायचं ते कर, काय उपभोग घ्यायचं ते घे, कसं वागायचं तसं वाग. तू मनास वाटेल त्या मार्गाने मनास वाटते त्या मार्गाने जा. आई वडील सांगतात ऐकू नकोस, देवाचे सेवक सांगतात ऐकू नकोस, वडीलधारी लोक सांगतात ऐकू नको. तरुण तरुणी तुला जे वाटते ते कर. तुला जवळचा आत्ता आलेला मित्र, आत्ता आलेली मैत्रीण तुला आई वडिलांपेक्षा मोठी वाटते, ज्ञानी वाटते, सगळं तिला समजते वाटते. काय करायचं तू कर पुढं. व नजरेस येईल नजरेस येईल तसं चाल. नजरेस येईल तसं चाल. वेडं वाकडं कशा रीतीनं चालायचं तसं चाल, कुठं जायचं तसं जा पुढं. पण ह्या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात पण तू असू दे. घे तरुणा, लक्षात ठेव तू जिथं चाललाय, ज्या गोष्टी करायलाय, ज्या गोष्टी बोलायलायस, ज्या गोष्टीचा उपभोग घ्यायलाय, ज्या लोकांच्या नाते संबंधामध्ये आहेस, ज्या गोष्टी मोबाईलद्वारे तू पाहत आहेस, त्या प्रत्येक गोष्टीचा तरुण आणि तरुणी परमेश्वर एक दिवस झाडा घेईल. परमेश्वर एक दिवस झाडा घेईल. एलीचे दोन्ही पुत्र देवाच्या मंदिरामध्ये याचकाचे काम करणारे लोक, देवाच्या मंदिरामध्ये असून देवाच्या सेवा कार्यामध्ये असलेले लोक, तरी सुद्धा परमेश्वरानं त्या दोघांना त्या ठिकाणी बक्षलं नाही, त्या दोघांना त्या ठिकाणी मारून टाकलं. काय करायचं ते कर, कुठं जायचं तिकडे जा. देव बाप म्हणतोय मी तू केलेल्या प्रत्येक कृत्याचा झाडा तुझ्याकडून घेईन. आज आम्हाला वाट आहेत, आम्हाला सर्व गोष्टी समजतं म्हणून आम्ही वाटेल त्या मार्गाने आम्ही जर जात आहोत, आम्ही आमचं जीवन संपवण्यासाठी स्वतः कारणीभूत ठरत आहोत. परमेश्वर आम्हाला ज्या आज्ञा देतो आहे, परमेश्वर जे आम्हाला नियम देत आहे ते सोडून आम्ही भटकत आहोत. आम्ही आमचं कुटुंब तोडण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत. उत्पत्ती याचा 4 अध्याय आणि 5 वचन काय सांगते. उत्पत्ती 4 अध्याय 5 वचन. पण काईन व त्याचे अर्पण ह्याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. या ठिकाणी काईन आणि हाबेलची गोष्ट आम्ही पाहत आहोत प्रियानो. 2 स्वतःचे भाऊ, एकमेकावरती प्रेम करणारे, एकमेकाला आदर देणारे, परंतु काईनच्या मनात ते आपल्या भावाविषयी तो आदर नव्हता, तो प्रेम नव्हतं. कारण वचन सांगते की काईनचं जे अर्पण होतं परमेश्वर मानलं नाही, पण तो हाबेलचं अर्पण होतं मानलं. कोण कारणीभूत होते याला? काईन स्वतः जे काही कामाचं जे नव्हतं ते अर्पण त्या ठिकाणी तो घेऊन आला. परमेश्वर ते अर्पण मान्य केलं नाही आणि राग आला आपल्या भावाविषयी. तरुणाने लक्षात ठेवा, आज किती तरुण आपल्या प्रॉपर्टीसाठी आपल्या कुटुंबामध्ये भांडणं करत आहेत. आपल्या प्रॉपर्टीसाठी किती तरुण तरुणी भांडणं करत आहेत. किती आहेत आपल्या भावाविषयी, आपल्या बहिणीविषयी मनामध्ये द्वेष बाळगून जे आहेत. किती आहेत तरुण. देवाचं वचन पुढंच काय सांगतंय, 8 वचन आम्ही वाचूया. मग काईनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल ह्याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. या ठिकाणी चूक होती काईनची. चुकीचं अर्पण परमेश्वर सादर केलं. हाबेलनं चांगलं केलं, परमेश्वरनं आदर केला, त्याला उंच केलं, त्याला रिस्पेक्ट दिला. परमेश्वर त्याच्या अर्पणाचा सन्मान केला. आणि राग आला हाबेलला, कारण माझ्या राग आला काईनला, कारण हाबेलचं अर्पण मान्य केलं. आणि वचन सांगते 8 वचन, स्वतःच्या भावाला त्या ठिकाणी मारलं. आणि याला आता वाटलं आदाम आणि हवा कुठं आहे, दुसरीकडे आहेत, त्यांना काही समजणार नाही, कोण आम्हाला पाहत नाही. रात्रीच्या वेळेमध्ये आम्ही स्टडी करण्यासाठी कॉलेजमध्ये होतो का, आम्ही डिस्को बारमध्ये होतो का, आम्ही नेटमध्ये होतो का, आम्ही रंकाळी चौपटीवरती होतो का, आम्ही दुसऱ्याकडे फिरत होतो का, आम्ही एज्युकेशन घेत होतो, आम्ही आमच्या रूममध्ये होतो, आम्ही आमचा अभ्यास करत होतो का, आम्ही आमच्या मार्गाने जात होतो, कुणाला समजत नाही. काय ना त्या रीतीने वाटलं. काय हवेला आणि आदामला समजणार आहे, कुठनी तर येऊन मारून टाकलं, कुठल्या तर हिंस्र पशून खाऊन टाकलं, त्याने योजना आखली असेल. देव सर्व गोष्टी जाणतो. देवाला सर्व गोष्टी ठाऊक आहे. तुमच्या कॉलेजच्या ठिकाणी तुम्ही काय करता, तुमच्या ट्युशनच्या ठिकाणी तुम्ही काय करता, तुमच्या शाळेच्या ठिकाणी तुम्ही काय करता, तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही एकटा असताना काय करता, ट्युशनला जात असताना तुम्ही काय करता. परमेश्वर सर्व गोष्टी पाहत आहे. परमेश्वर सर्व गोष्टी जाणतो, त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत. काय न केलं कृत्य परमेश्वर त्या ठिकाणी पाहिलं. 11 वचन काय सांगतंय. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. ते म्हटला लक्षात ठेव काईन, जे कृत्य तू केलंस
त्या गोष्टीबद्दल तुला शाप आहे. परमेश्वरानं आशीर्वादित लोक म्हणून आम्हाला निवडलेलं आहे. आमच्या कृत्यामुळं आम्ही शापित होऊ नयेत. जसा उपदेशक म्हटला 11:9 वाटेल ते कर, काय करायचं ते कर, पण लक्षात ठेव परमेश्वर एक वेळेस तुला जाब विचारणार आहे. कुटुंबामध्ये कलह भांडणं यायचं कारण मुलं आज्ञा पाळत नाहीत. आणि आई सुद्धा असतात, ती मुलगी चुकते, मुलगा चुकतोय, वडिलांना सांगत नाहीत की नाही असू दे, करू दे, आत्ता करणार नाही, कधी करणार, करू दे, वडिलांना सांगत नाहीत. एक लक्षात ठेवा माझ्या बहिणीनं, प्रत्येक जण जे पाहत आहात, आई परमेश्वर ज्या रीतीनं आदर करतो, आम्ही सर्वजण आदर करतो. आई ज्या रीतीनं कुटुंबाला एक माया आहे, त्या रीतीनं वडील कुटुंबाची शिस्त आहे. जो कुटुंबाला शिस्त लावू शकतो आणि त्या शिस्ताच्या पायी आत्ता जरी लेकरं नाही समजेल पण नंतर समजेल. आमची आई, आमच्या ज्या बहिणी आहेत, मुली चुकत असताना, मुलं चुकत असताना सांगत नाहीत. मग जेव्हा पाणी डोक्याच्या वरती जातं त्यावेळी सांगतात, अहो हे बाप म्हणतोय किती वर्षापासून सुरू होतं, अहो एवढ्या वर्षे सुरू होतं, एवढ्या वर्ष या गोष्टी करतोय, अगं तुम्हाला त्यावेळी का सांगितलं नाहीस. कुठल्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसतं, पाणी डोक्यावरून गेलेलं असतं. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये काय घडायला आल्यात, पती पत्नीनं एकमेकावर बसून शेअर कराव्या, पती पत्नीने एकमेकावर शेअर कराव्या. काय काय गोष्टी होत आहेत, काय काय गोष्टी तुमची मुलं करतायत, काय काय गोष्टी तुमच्या मुली करतायत, शेअर करूया. पती आपल्या कुटुंबाला एक शिस्तीसारखा आहे. 5वी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, कुटुंबामध्ये कलह यायचं कारण व्यभिचाराचा आत्मा. स्वतःची पत्नी असताना, स्वतःच्या पती असताना आज किती तर बहिणी, किती तर भाऊ व्यभिचारामध्ये गुंतलेले आहेत. आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो जातोय त्या ठिकाणी एक एक स्त्री ठेवून त्यांनी व्यभिचारामध्ये आहेत. जी पत्नी त्याच्यावरती प्रेम करते, कोणत्याही प्रकारचं कुठल्या गोष्टी त्याला विचारत नाही, पण तो व्यभिचाराचा स्पिरिट आज लग्न झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. मलाकीयाचा 2 अध्याय 14 वचन काय सांगते? मलाकीयाचा 2 अध्याय 14 वचन. तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. परमेश्वर आज रियांदेमा साखा राखा तो रोबो शेके, जे जे लोक आज पाहत आहेत आणि जे लोक आज आपल्या पत्नीला सोडून इतर रिलेशनशिप मध्ये आहेत, जी बहीण आपल्या पतीला सोडून इतर रिलेशनशिप मध्ये आहे, प्रत्येकाने लक्ष द्यावं येशूच्या नावामध्ये. आणि आज जेव्हा मी शेवटला प्रार्थना करतो, प्रत्येक व्यभिचाराचा आत्मा तुमचं जीवन जे नाश करण्यासाठी ठेवलेलं आहे सोडून जाणार येशूच्या नावात. रेक व्यभिचाराचं स्पिरिट. मलाकीयाचा 2 अध्याय 14 वचन सांगते, तुझ्यामध्ये आणि तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये साक्षी कोण आहे? तुमचा पालक नाही आहे, लग्न लावलेला पालक नाही आहे, त्या ठिकाणी मस्टरवरती सही केलेला त्या ठिकाणी कुठलाही नातेवाईक नाही आहे, तर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये साक्षी, तुमच्यामध्ये आणि तुमच्या पत्नीमध्ये साक्षी जर कोण आहे तर परमेश्वर आहे. वचन काय सांगता मी वाचूया. ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर विश्वासघाताने वागला आहे. वचन सांगते तू तुझ्या कराराची पत्नी आहे, तू तुझ्याबरोबर करार केलेला आहेस, तिच्याबरोबर तू अग्रीमेंट केलेला आहेस. माझ्या पत्नी मी तुला कधी फसवणार नाही, माझ्या पती मी तुझा कधी विश्वासघात करणार नाही. भले तू मला पाहायला असशील नसशील, भले तू कामाला गेला असशील, पण तुम्ही कधी तुला फसवणार नाही. मी एक करार केलेला आहे आणि त्या करारावरती सिग्नेचर आणि त्या करारावरती शिक्का, सर्वशक्तिमान परमेश्वराचा शिक्का आणि सर्वशक्तिमान परमेश्वराचे सिग्नेचर त्या करारावरती आहे. परमेश्वर त्या करारामध्ये साक्षी आहे. काय आम्ही आमच्या पत्नीबरोबर विश्वासघाताने वागत आहोत काय? आमच्या पतीबरोबर आम्ही विश्वासघाताने वागत आहोत काय? काय का लोकांचं जुनं प्रेम जे पहिला प्रेम प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये काही लोक अजून अडकलेले आहेत काय? आपलं लग्न झालेलं आहे पण तो जुनं त्या गोष्टीमध्ये अजून काय अडकलेले आहेत काय? त्यातून बाहेर यायची माझ्या बहिणी ही वेळ आहे. वचन सांगते झाकलं असं काय नाही, एक वेळेस प्रत्येक गोष्ट उघडीस येईल. ज्या उघडीस येईल आमचं जीवन नाशाला कारणीभूत ठरू नये. 15 वचन काय सांगतंय? ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश असा आहे. व्यक्ती कोण म्हणतोय जे देवावरती विश्वास ठेवतोय की मी देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे? देव म्हणतोय ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, थोडा जरी जो म्हणतोय माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पुढं अशा कोणीही असे कधी केले नाही. देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्या करता आपल्या आत्म्याला
जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. ज्याला वाटते माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, ज्याला वाटते मी पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे, ज्याला वाटते मी चर्चमध्ये येऊन अन्य भाषा बोलतोय, ज्याला वाटते मी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये पवित्र आत्म्याने बोलून अन्य भाषा बोलतोय, ज्याला वाटते मी पवित्र आत्म्याने भरलेला पुरुष आहे, मी पवित्र आत्म्याने भरलेली स्त्री आहे, वचन सांगते त्यानं आपल्या आत्म्याला जपावं, त्यानं आपल्या आत्म्याला जपावं, त्यानं आपल्या आत्म्याला जपावं. जे काय भूतकाळामध्ये गोष्टी केल्या ते जुनं झालेलं आहे. परमेश्वर नवीन पत्नी या नवीन पती तुम्हाला दिलेला आहे. जुन्या त्या स्त्री बरोबर, जुन्या त्या पुरुषाबरोबर तुमचे नाते संबंध अजून नसावेत. व्यभिचाराचा स्पिरिट कुटुंब तोडण्यासाठी कारणीभूत ठरतोय. ज्याला कुणी वाटतंय की माझ्यामध्ये देवाचा आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, त्यानं आपल्या पत्नीचा, आपल्या पतीचा विश्वासघात करू नये. हर एक व्यभिचाराचे स्पिरिट ज्यांच्या जीवनामध्ये काम करत आहेत, येशूच्या सामर्थ्य नावात वाट मिळत तसं पळून जाऊ द्यात. येशूच्या नावामध्ये प्रत्येकाचं जीवन सोड दे येशूच्या सामर्थ्य नावात. नीतिसूत्रेचा 5वा अध्याय 8 ते 10 वचन आम्ही वाचणार आहोत. 8 वचन काय सांगतंय? तिच्याकडची वाट सोडून ज्या लोकांना वाटते मी ते व्यभिचाराच्या स्पिरिट मध्ये अडकू नये, ज्या पुरुषाला, ज्या स्त्रीला वाटते, वचन सांगते तिच्याकडली वाट सोडून दे बाबा. कुठली वाट, ज्या मार्गाने तू जातोय तिथं जायचं असताना तिची आठवण येते, त्या मार्गाला तू जाऊ नकोस, त्या मार्गाला पाऊल टाकू नकोस. तुला वाटते तुझ्या मोबाईलमध्ये काही तुझे फोटो आहेस, फोन नंबर्स आहेत, ते डिलीट करून टाक. तुला वाटते ते फोटो पाहिल्यामुळं तू पापात पडतोयस, तुझ्याशी बोलावं, नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित कर तुला वाटतात, त्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर कर. वचन सांगते तिच्याकडची वाट सोडून दे. पुढं तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. तिच्या घराच्या दाराजवळ तिच्या फोन कॉल्स, ती मोबाईलवरती चॅटिंग, व्हॉट्सअपवरती चॅटिंग, या सर्व गोष्टी दूर कर. पुढं गेलास तर तुझी अब्रू दुसऱ्याच्या हाती जाईल. देवा म्हणते जाऊ नको लेकरा, गेलास तर लक्षात ठेव तुझी अब्रू दुसऱ्याच्या हाती जाईल. तुझी अब्रू दुसऱ्याच्या हाती जाईल. लोक तुम्हाला चांगलं म्हणतात, चर्चमध्ये चांगला बिलीवर म्हणतात, चर्चमध्ये चांगली स्त्री म्हणतात, पुरुष म्हणतात, तुम्ही हाऊस ग्रुप चालवत असणार, तुम्ही क्वायरचा कुठला भाग असणार, चांगले स्त्री आणि पुरुष लोक तुम्हाला सन्मान म्हणून देत असेल, पण जर तुम्ही त्या व्यभिचाराच्या स्पिरिटमध्ये अडकलेला असाल, वचन सांगते तुमची अब्रू दुसऱ्याच्या हाती जाईल. पुढे काय सांगते वचन? आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुराच्या हाती आणि जातील. तुझे आयुष्याचे दिवस निष्ठुर. कोण आहे हो निष्ठुर? हा सैतान निष्ठुर आहे हो. जेव्हा त्याच्या हातामध्ये आपलं जीवन जाईल, तो चिंध्या केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि अशा सैतानाच्या हातामध्ये आमचं जीवन अडकू नये. पुढे काय वचन सांगतंय? तुझ्या धनाने परके गबर होतील आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. काय होईल? ते जे कष्ट करशील, जे राबशील, ते दुसरे खातील. तुझं श्रम जे कष्ट केलं ते दुसरा त्याचा उपभोग घेईल. माझ्या लेकरा, त्या प्रत्येक मार्गात तू जाऊ नको. जे तुझ्या पत्नीचा, तुझ्या पतीचा विश्वासघात करण्यासाठी जो परमेश्वर तुझ्यामध्ये आणि तुझ्या पत्नीमध्ये जो करार आहे, आणि जो परमेश्वर कराराचा देव आहे, आणि जेनं स्वतः स्त्री आणून त्यानं जोडलेला आहे. कुठल्या पालकानं आणून तुला पत्नी दिली नाही, कुठल्या मामानं आणून तुला पत्नी दिली नाही, कुठल्या काकाला तुला पत्नी दिली नाही, तर परमेश्वराने दिलेली ती पत्नी आहे, परमेश्वराने दिलेला तो पती आहे. आणि त्याच्याबरोबर विश्वासघात तू वागू नको, विश्वासघात तू करू नको. तुमच्या मामानं तुम्हाला पत्नी दिली नाही, तुझ्या पालक साहेबानं ती पोरगी तो मुलगा हुडकून तुम्हाला दिला नाही, परमेश्वराने शोधून दिलेला आहे. परमेश्वराने शोधून दिलेला आहे. त्याच्याबरोबर विश्वासघात तुम्ही करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्यावर तुम्ही विश्वासघात करू नका. हर एक व्यभिचाराचं स्पिरिट जीवन सोडत आहे कितीतर लोकांचं. हर एक व्यभिचाराचं स्पिरिट यावेळी देवाच्या अग्नीच्या द्वारे भस्म होत आहेत, जे देवाचं वचन आज स्वीकारत आहेत. नीतिसूत्राचं 6वा अध्याय 26 वचन काय सांगतंय? कारण व्यभिचारिणीच्या संगतीने काय होतंय? व्यभिचारीच्या संगतीने जी अशी पुरुष किंवा अशी स्त्री जे त्या व्यभिचारामध्ये ती पडलेली आहे, त्याच्या रिलेशनशिप मध्ये राहून पुढे काय सांगतंय? मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोतात होतो. मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोतात होतो. आणि इतिहास आम्ही पाहतो, इतिहास आम्ही ऐकतो, किती तर राजे लोक होतं ज्यांनी आपल्या पत्नीला सोडून ज्या चुकीच्या पत्नीबरोबर गेले, ज्या स्त्रीबरोबर गेले, ज्याने आपला पैसा उडवला, भाकर सुद्धा खायला त्यांना मिळालं नाही. आणि आम्हाला माहित आहे देवाचा एक सेवक जो शलमोन राजा, परमेश्वराने 2 वेळा त्याला दर्शन दिलं होतं. देव म्हणला होता लक्षात ठेव की तुला पुष्कळ बायका करायच्या नाही आहेत, आपल्या स्त्रीबरोबर तू प्रामाणिक
ऐकला, पण त्यानं दुसऱ्या गोष्टी करत गेला. 2 वेळा दर्शन दिलेला व्यक्ती आपल्या पत्नीमुळं, आपल्या ज्या ज्या स्त्रीच्या नादात तो लागला होता त्याच्यामुळे तो चुकला. देवाचं वचन सांगतंय की जो कोणाच्या व्यभिचारीच्या स्त्रीच्या संगती लागतोय तो भाकरीला सुद्धा मोतात होतोय, त्याला खायला सुद्धा मिळत नाही. जो जो आपल्या पत्नीचा विश्वासघात करतोय त्याचा व्यवसाय कधी समृद्ध होणार नाही. जो जो कोण आपल्या पत्नीचा विश्वासघात करतोय त्याची आर्थिक स्थिती कधी स्ट्रॉंग होणार नाही. कारण परमेश्वराने दिलेल्या कराराच्या स्त्रीबरोबर आम्ही विश्वासघातानं वागलेलो आहोत. ही वेळ आहे आम्ही व्यभिचाराच्या आत्म्यातून बाहेर पडावं. नीतिसूत्रेचा 23 अध्याय 30 आणि 31 वचन. जे फार वेळपर्यंत द्राक्षरस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यात जातात, त्यांच्या द्राक्षारसाचा तांबडा दिसतो, प्यालात कसं चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नकोस. जे लोक व्यसनाच्या अधीन आहेत, दारू पिऊन जे आपल्या कुटुंबामध्ये गोंधळ माजवत आहेत, ख्रिस्ती लोक सुद्धा ख्रिस्ताला ओळखून सुद्धा गुटखा, सिगारेट, दारूच्या व्यसनामध्ये जे लोक आहेत आणि त्यामुळे आपलं कुटुंब दारू पिऊन जे उद्ध्वस्त करत आहेत. एका बहिणीनं विनंती दिली, गेल्या वेळी आम्ही प्रार्थना करत होतो की ब्रदर, माझा पती दारूच्या व्यसनातून मुक्त व्हावून प्रार्थना करा, माझा पती त्या व्यसनातून मुक्त व्हावा. आम्ही कितीतर कुटुंब असे पाहिलेले आहेत की दारूमुळं कितीतर कुटुंब उद्ध्वस्त झालेत, दारूमुळे कितीतर कुटुंबाच्या जीवनामध्ये गोंधळ माजला. एक व्यक्ती तो नेहमी आपल्या ऑफिसमध्ये जायचा आणि येताना दारू पिऊन यायचा. नेहमी तो दारू प्यायचा आणि आपल्या घरामध्ये यायचा. नेहमी तो दारू प्यायचा आणि आपल्या घरामध्ये यायच्या. पत्नी नेहमी त्याची वाट बघायची. पत्नी नेहमी त्याला म्हणायची, अहो दारू पिऊन येऊ नका हो, अहो त्याचा त्रास होतोय हो. दररोज नेहमी ते आपल्या पत्नीला तो मारहाण करायचा. नेहमी तो पत्नीला त्रास द्यायचा, अहो असं करू नका हो, असं वागू नका हो. दररोज ते आपल्या पतीकडे विनंती करायची. पण तो याला त्याची कुठली काळजी नव्हती. पण एके दिवशी त्याला वाटलं, चला बाबांनो दारू आपण बंद करूया. एवढं वर्ष आम्ही दारू पिलं, परंतु आता आपलं जीवन आम्ही त्यातून बाहेर काढूया, आम्ही बंद करूया दारू प्यायची. पत्नीला तो म्हटला, अगं आज लवकर तयार होऊन बस, आपण बाहेर फिरायला जाऊया आणि हॉटेलमध्ये जेवण आपण जेवूया. मी बरोबर 6 वाजता ऑफिस सुटल्या घरी येतो. त्याचं घर आणि ऑफिसचा जो अंतर होतं, एक अर्ध्या तासामध्ये तो आपल्या घरी पोहोचत होता. ती बहीण लग्नाचा जो शालो असतोय, लग्नाची साडी असते, नेसून त्या ठिकाणी बसली होती. कितीतर वर्षानंतर तो आनंदाचा क्षण त्या बहिणीच्या जीवनामध्ये आला होता. केसामध्ये गजरा घालून ती आपल्या पतीची त्या ठिकाणी वाट ती पाहत होती. 6 वाजले. तिला आता आनंद झाला. ती सर्व इमॅजिन करत होती. पती आपला बाहेर पडला, तो आता गाडीवरती गेला असेल, गाडी त्याने स्टार्ट केली असेल, ऑफिसमधून तो बाहेर पडला असेल, त्या सिग्नल जवळ तो आला असेल, तिथं त्याने टर्न केला असेल. आता वेळ का झाला, 6:30 वाजली. नाही गाडी काहीतरी बिघडली असेल, नाही अजून काय वेळ झाला, नाही सिग्नल जरा जाम असेल, ट्रॅफिक जरा जाम असेल. ती स्वतःची मनात आपली समजूत घालत होती. दुसरं मन म्हणतो, नाही परत आज तो दारू पिऊन येणार. नाही दुसरं म्हणतो, नाही तिने सांगितलंय की आज आपल्याला जेवायला जायचंय, बास एवढं वर्ष मी दारू पिला, आता बंद. 7:30 वाजले तरी पती आला नाही. तरी ती एक आशेनं वाट बघत होती. 8:30 वाजले तरी तिचा नवरा नाही. ती म्हणली जर काहीतरी काम असेल, ही फोन करायला, खरं हिचा फोन नॉट रिचेबल लागला नाही, कदाचित एक इमर्जन्सी काहीतरी मीटिंग ऑफिसमध्ये लागली असेल. ती पत्नी आपल्या पतीची वाट पाहत होती. रात्री 11:30 वाजता पत्नी तशीच बसली होती, एक आशेनं की नवरा येईल, आम्ही जाऊया. नाही राहू दे, बाहेर खायला राहू दे, मला फिरायला नसलं नेलं तसं चालेल, मला त्याच्यामध्ये आनंद आहे. माझा नवरा जो म्हटलं की आजपासून मी दारू पिला नाही, त्याच्यामध्ये मला आनंद आहे. ती वाट पाहत होती. 11:30 वाजता घराची बेल वाजली. उघडलं आनंदानं, पती आला म्हणून. पाहते तर काय, आपला पती परत त्याच दारूमध्ये, त्याच गुंगीमध्ये, त्याच नशेमध्ये घरामध्ये तो आला होता. पतीला काय बोलली नाही. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते.
तिने म्हटली, असं का वागला हो? कुठल्या प्रकारचं रागानं प्रतिक्रिया तिने केली नाही. म्हणले, असं का वागला हो? एवढं वर्ष तुम्ही दारू सोडणार म्हटला आणि आज तुम्ही निर्णय घेतला होता. मला आनंद किती झालता. मला बाहेर तुम्ही जेवायला घेऊन जाताय, मला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाताय याचा आनंद नव्हता, परंतु दारू तुम्ही सोडताय याचा आनंद माझ्या जीवनामध्ये होता. त्याला कोणत्या प्रकारची काळजी तिची वाटत नव्हती. नशेमध्ये तो होता. देवाचं वचन सांगते तो गुंगला होता. जसा तो दारुडा गुंगतोय तसं तो गुंगला होता. गुंगीमध्ये तो होता. पत्नी एकच आपले हात पुढे करून रडून त्याच्याकडे विनंती करत होती. त्याला राग आला. त्या रागामध्ये पत्नीला त्याने मारायला सुरुवात केली. ज्या प्रेमानं पती आपला सुधारलाय, ज्या केसामध्ये त्यानं गजरा गाठला होता, ते गजरा त्यानं काढून घेतला. तिचे केस त्याने उपडलेत. मारायला सुरुवात केली. बेदम मारायला लागला, बेदम मारायला लागला, बेदम मारायला लागला. अहो नाही हो, माफ करावं, मी बोललो चुकून, मला क्षमा करावं, मी असं परत बोलणार नाही, कसं वागायचं तसं वागा, पण तुम्हाला मारू नका हो, मला त्रास होतोय, मला लागतंय. त्याला फक्त तो जिंगला होता, तो गुंगीत होता. त्याला एकच माहित होतं, त्याला मारायचं 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 मारायचं. पत्नीचं आपलं तिची मान घेतली. तिची मान घेऊन त्यानं जोरात त्या भिंतीला आपटली. आरडणारा ओरडणारा आवाज त्यावेळी त्या ठिकाणी शांत झाला. दयाभय करणारा तो आवाज, मारू नका मला, मारू नका, मला त्रास होतोय, मला दुखतंय. तो आवाज त्या ठिकाणी शांत झाला. तो आवाज त्या ठिकाणी शांत झाला. याला काय माहित नव्हतं, काय 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 चालेल समजत नव्हतं. गुंगीमध्ये तो आपल्या बेडवरती झोपला. काय गोंधळ त्या ठिकाणी सुरू झाला, याला काय लक्ष नाही. फक्त गुंगेत होता, झोपेत होता. सकाळ झाली. सकाळी उठला. जेव्हा त्याने आपले नेत्र उघडले, त्यानं पाहिलं तर जेलमध्ये त्या ठिकाणी तो होता. ते म्हणा, मला जेलमध्ये कुणी आणलं इथं? का मला जेलमध्ये आणलंय? काय कारण आहे? काय केलं मी? कुणाचा गुन्हा? मी माझ्या घरात गप गेलो होतो. मला सोडा सोडा सोडा. आपल्या पत्नीला तो हाक मारायला लागला, अगं इकडे गा, इकडे गा, इकडे इकडे, मला इथं बाहेर काढ. तिथला एक पोलीस व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तो म्हटला, अरे हाक मार नको, हाक मार नको पत्नीला. ओ काय साहेब, मी माझ्या पत्नीला बोललो, तुम्ही शांत बसा. अरे हाक मार नको म्हणलं तुला. ओ का हाक मारायची नाही? माझी पत्नी आहे, तुम्हाला काय, तुमचा काय अधिकार, तुमचा काय समज? मी माझ्या पत्नीला हाक मारणार. अरे हाक मार नको म्हणलं ना, का हाक मार नको म्हणताय तुम्ही? काल त्याच पत्नीचा तू खून केलेला आहेस म्हणताना आज तू जेलमध्ये आहेस. त्या बहिणीनं काल रात्री त्या ठिकाणी मारल्यानंतर आपला जीव त्या ठिकाणी गमावला होता. समाजामध्ये आज कितर तरुण, कितर पुरुष अशा पद्धतीने जीवन जगत आहेत. दररोज दारूच्या आहारी जाऊन दारू पिऊन आपल्या पत्नीची मारहाण करून, आपल्या लेकरांना मारहाण करून आपलं जीवन ते जगत आहेत आणि आपलं पुरुषत्व ते दाखवत आहेत. मी पुरुष आहे, मला ताकद आहे, तुमच्यापेक्षा मला ताकद आहे. परमेश्वर अशा प्रत्येक गोष्टीचा झाडा घेण्यासाठी सामर्थ्यवान आहे. असे पडलेले प्रत्येक अश्रू त्या बहिणीच्या नेत्रातून, त्या लेकराच्या नेत्रातून परमेश्वर पाहतो. प्रत्येक व्यसनाचा आत्मा प्रत्येक कुटुंबातून, समाजातून यावेळी सोडून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. आम्ही प्रत्येक जण ज्या ठिकाणी आहोत, मोबाईल आम्ही साईडला ठेवूया. आम्ही व्यभिचाराच्या आत्म्यासाठी आणि व्यसनाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करणार आहोत की देवा, असे किती कुटुंब आहेत प्रभू, जो व्यभिचाराचा आत्मा त्या कुटुंबामध्ये आहे प्रभू. ते प्रत्येक कुटुंब तो व्यभिचाराचा आत्मा सोडू दे राजा. व्यसनाचा आत्मा आज किती कुटुंबामध्ये आहे. प्रत्येक 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 कुटुंबामध्ये असलेला तो व्यसनाचा आत्मा सोडू दे. या सर्वजण माझ्या बहिणींनो आणि भावांनो, तुमच्या प्रार्थनेची आज किती तर बहिणीला, आज किती तर कुटुंबाला आवश्यकता आहे. आज आम्ही प्रार्थना स्वतःसाठी करणार नाहीत. आज आम्ही प्रार्थना करणार जे व्यभिचाराच्या स्पीड मध्ये आहेत,
जे व्यस्तच्या स्पीड मध्ये आहेत ते प्रत्येक कुटुंबाची आज आम्ही आठवण करणार आहोत. आणि तुम्ही केलेली एक प्रार्थना कुणाचं कुटुंब बदलेल, कुणाचं जीवन बदलेल.